याने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील तर सॉरी बाबा, म्हणजे मला ते नाही म्हणायचे. परफेक्शन करत असताना सुद्धा जर घाबरलं जात असेल तर त्याला मी नाही काय करू शकत आहे. मग ही कोण मंडळी आहे की जी सविता मालपेकर नावाला बॅन करतात? सविता मालपेकर नुसती आवडून काय करायचे? सविता मालपेकरचं काम नको आवडायला? अभिनेता नाही कोणी बोलत मला, रे आमचा रोल सविता मालपेकरने घेतला. मी त्यांना असं वाटलं होतं की सविता मालपेकरला कॅन्सर झाला आणि आता लवकर जाणार वरती. नवीन जरी निर्माता असला ना तरीही मी पैसे मागत नाही, विचारत नाही. तर एका अभिनेत्रीने असं म्हटलं होतं, ते काय सविता मालपेकर आणि कमला करतो. म्हटलं मारीन मी. मग मी त्यांचा प्रयोग होता तिथे एकदा गेले. म्हटलं मी मारणार, मी सोडणार नाही. शिव्या घातल्यात, जाऊ शिवाजी मंदिरच्या दारात घातल्यात शिव्या. रडवता आलं पाहिजे, रडायचं नाही. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. नमस्कार. PNG प्रेझेंट्स कॅन्डिड प्लीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज माझ्यासोबत एक वादळी व्यक्तिमत्व आहे. ते वादळी का आहे त्यांच्या नावातच आहे. सविता मालपेकर माझ्यासोबत आहे. ताई खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवर. नमस्कार, खूप धन्यवाद. दिवसापासूनच्या गप्पा बाकी होत्या म्हणून म्हटलं की आजचा दिवस साधूया. मी जसं म्हटलं की वादळी व्यक्तिमत्व आहे, का असं वाटतं लोकांना की सविता मालपेकर हे वादळी व्यक्तिमत्व आहे? आता तूच म्हणाला स्वादळी म्हटल्यानंतर तुलाच ते माहिती असणार की का वादळी आहे ते. पण त्याची कारणं तुम्हाला काय वाटतात? स्पष्ट बोलते म्हणून. हल्ली काय माहिती आहे ना, हल्ली काय किंवा माणसांना तोंडावर बोललेलं आवडत नाही. मी तोंडावर बोलते, जे आहे ते आहे म्हणून ते वादळी वाटतं. म्हणून असेल. बाकी तर मला काय वाटत नाही की मी असं वादळ निर्माण, आता लोक त्याचं वादळ निर्माण करत असतील तर त्याला काही इलाज नाही आहे. अरे, माझ्याकडनं काय मी ते वादळी करत नाही. लोक त्याला ते का वादळी करतात हे मला अजून एक स्पष्ट बोलणं म्हणजे ह्याच्यात वादळीपणा काय आहे सांग मला. अगदी. एखादी गोष्ट आहे की निलेश हे चुकीचं आहे, तू चुकीचं केलंय किंवा तू केलेली गोष्ट मला आवडली नाही, हे मी जर तुला तोंडावर सांगितलं तर ह्याच्यात वादळीपणा काय? आता त्याला तू रंगवून आणि काय काय त्याला बाजूला कलाकुसरी सगळं करून करून माल करून मसाला. जर तू माल मसाला त्याच्यात अजून भरून, वांग्यात कसं सगळं भरतो तसं जर भरून तू त्याला वादळ निर्माण केलं तर त्याला माझा नाही इलाज आहे. अगदी. याला जोडून प्रश्न आहे की तुम्हाला खूप लोक घाबरतात, हे आता माहिती आहे की आदरार्थी सुद्धा घाबरतात आणि तसं नाव ऐकल्यावर सुद्धा घाबरतात. ही भीती कशामुळे निर्माण झाली? स्पष्ट वक्तेपणा आहेच, पण त्याच्या मागचं नेमकं काय असं कारण वाटतं की आपल्याला लोक घाबरतात किंवा आपल्या नावाविषयी एक आदरयुक्त भीती आहे? मलाच कळलेलं नाही, तू सांगितलंस तर बरं होईल. खरंच, कारण मला ना म्हणजे बऱ्याचदा असं मी सेटवर गेल्यावर हेअर ड्रेसर वगैरे सगळे असतात ना, त्या आधी आल्या की आम्हाला खूप भीती वाटलेली तुमचं नाव ऐकून, तुम्ही यात म्हटल्यावर आम्ही घाबरलो होतो. म्हटलं का? मी काय वाघ आहे काय आहे म्हटलं. म्हणजे मला असं वाटतं की मी परफेक्ट आहे थोडीशी. म्हणजे जसं मी कामाचं मला की मी निर्मात्याकडनं जर पैसे घेते तर माझं म्हणणं असतं की मी 100%पेक्षाही जास्त चांगलं उत्तम काम द्यायला पाहिजे, कारण त्याने एवढे पैसे लावलेले आहेत म्हणून. मग त्याच्यासाठीच्या ज्या काही गोष्टी असतात ना काम करत असताना, उद्या मला गरीब दाखवली आहे आणि मला जर सांगितलं त्या कॉस्ट्युम डिझायनरने, जी कोण कॉस्ट्युम डिझायनर असतात ते, ती असते, तो असतो, जो कोणी असेल ते, की 4-4 बांगड्या घाला, गळ्यात एवढी माळ घाला, किंवा एकतर काहीच देत नाहीत, मग तेव्हा माझी चिडचिड होते. याचं कारण की कुणी सांगितलंय की विधवा बायका बांगड्या घालत नाहीत हातात काचेच्या. आता जी कॅरेक्टर मी समज तुझं सातारा वगैरे ह्या साईडच्या भाषेची करते, तर तू जर बघितलंस बारकाईने तर तिकडच्या विडो बायकासुद्धा ना काचेच्या इथून एवढ्या बांगड्या असतात, बरोबर आहे. आपल्याकडे विडो आहे म्हणून 2च बांगड्या देणार काचेच्या, किंवा अगदी मोजून म्हणजे 4 बांगड्या, म्हणजे त्याच्यातली जर एखादी वाढवली
की बसा. अगदी. माझं म्हणणं आहे की हा जो वेळ तुम्ही फुकट घालवत, आता कॉस्ट्युम डिझायनर म्हणजे की ब्लाऊजचं माप घेतलं आहे, बरं स्वतः घेतात, आम्ही परत आमच्या टेलरकडनं घेऊन पाठवतो, तरीही शूटिंगच्या वेळेला जेव्हा बोंबाबोंब होते, बसतच नाही ब्लाऊज, कुठे आडच असं आले, कुठे हातच घट्ट झालाय, काही वाटेल ते होऊ होतं. शकतं. माझं म्हणणं ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही परफेक्ट का नसता? म्हणजे तो जो वेळ जातो तुझा, आता तू वाट बघणार शॉटसाठी, त्याच्याबरोबर 4 कलाकार असणार. मग सविता मालपेकर का नाही अजून आले? अरे आली नाही म्हणजे ब्लाऊजच शिरत नाही आहे अंगात किंवा हुकच लागत नाही आहे माझा, मी काय करू? मी नाही काय करू शकत ना त्याला. ह्या ज्या गोष्टी होतात ना, मग त्याच्यावर जी चिडचिड होते त्याच्यामुळे घाबरत असतील असं मला वाटतं. आता परफेक्शन करत असताना सुद्धा जर घाबरलं जात असेल तर त्याला मी नाही काय करू शकत रे. म्हणजे मी आता थोडंसं बदलण्याचा प्रयत्न करेन स्वतःला, जर इतकं घाबरत असतील मला तर. नाही नाही, मला असं वाटतं की ते स्वतःमध्ये बदल करण्याचा गरज नाही आहे, कारण की तुमच्या पिढीतली अशी खूप कमी माणसं आहेत की जे ह्या परफेक्शनचा अट्टहास धरणारी आहेत, कारण की तुम्ही त्या भूमिकेचा अभ्यास करता, त्या भूमिकेवर काम करता आणि ते तुमच्या प्रत्येक भूमिकेतनं दिसून आलेलं. ते काकास्पर्श असू दे, मुळशी पॅटर्न असू दे किंवा आता देऊळ बंद 2 असू दे, की तुम्ही समोर आलात की ते दिसतं की ह्या कलाकाराचा काय कस लागलेला आहे, काय अभ्यास आहे. हा अभ्यास होण्यामागे कुठेतरी मागची बाराखडी फार महत्त्वाची वाटते मला. हो. ती तुमची कशी पक्की झाली इतकी? मग ती म्हणजे मालिका असो, मुलगी झाली हो मधली आजी असो, लक्ष्मी सरस्वतीमधली कोळीण असो, की मग काकस्पर्शमधली एक आलवणातली बाई असो, हे जे अभ्यास करणं असतं ना, ते कुठून आलंय नेमकं? एक तर काय माहिती आहे ना, म्हणजे शाळेचा अभ्यास करायची तेवढी आवड नव्हती. ती असती तर आज मी कुठे असते रे. पण ज्या लोकांबरोबर नाटकात काम केलं ना, एक तर सगळ्यात पहिलं की मी रंगभूमीवर काम केलं. रंगभूमीवर काम केल्यानंतर तो जो फायदा होतो आणि जे शिकायला मिळतं ना, हे तुला दुसरे कुठलेही क्लासेस कर, तुला शिकायला मिळत नाही. अगदी. म्हणजे उद्या मला निलेश नाईकला आणि मी ऐकलं की खूपच मस्त शिकवतो, ह्या गोष्टी शिकून नाही आहेत. म्हणजे माझं म्हणणं आहे की क्लासेस, हां तुम्ही व्हॉईससाठी ह्याच्यासाठी क्लासेस वगैरे, पण ॲक्टिंग हे शिकून येत नाही असं मला अगदी, वाटतं. अगदी. मला माहिती नाही, म्हणजे यानेही कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील तर सॉरी बाबा, म्हणजे मला ते नाही म्हणायचे. हां, पण ज्या लोकांबरोबर मला काम करायला मिळालं ना, आल्यानंतर इंडस्ट्रीत मी जेव्हा आले कोकणातनं, तर सगळ्यात पहिलं राजा गोसावी, अशोक सराफ, नैना आपटे ह्या दिग्गज लोकांबरोबर. मग ते करत असताना मी कोकणातनं आलेली मुलगी, मला स्टेजवर नीट उभं राहता येत नव्हतं, काही नाही, ते त्यांनी मला शिकवलं. त्याच्यानंतर त्या सगळ्या ह्याच्यात मी लहान वयाने असल्यामुळे माझी काळजी घेत होती ही माणसं. मी कुठे चुकीचं पाऊल माझं पडता कामा नये, तरुण होते सगळ्या गोष्टी, आणि हे तर आपली इंडस्ट्री मोह म्हणजे पावला पावला गणित मोह, आणि त्या याच्यात ह्या 3 माणसांनी मला फार सांभाळलं. माझं सुरुवातीचं नाटक अशोक, राजाभाऊ आणि नैना आपटे. म्हणजे स्टेजवर उभं राहण्यापासून, कोकणातनं आलेली मी, तो थोडासा हेल यायचा सगळं तो घालवण्यापासून, कसं उभं राहायला पाहिजे, काय बरं, हे ना मी हळूहळू शिकत गेले. मग ते विंगमध्ये, तेव्हा तर मोबाईल वगैरे नव्हते त्याच्यामुळे प्रश्नच नाही, पण मग विंगमध्ये उभं राहून बघायचं. आता नैनाबाईंचं काय माहिती आहे ना, ती बाई तर म्हणजे खरंच रोज उठून दंडवत अगदी 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 इतकी ती म्हणजे हे आहेत त्या, तर त्यांना बघितलं ना, म्हणजे सगळंच काय त्यांचं अनुकरण नाही करता आलं. माझ्या स्वभावानुसार असेल किंवा म्हणजे बाकीच्या परिस्थिती निर्माण करते ना आपल्याला वागणं किंवा काही गोष्टी. तर त्यांना सतत मेकअप झाला की त्या विंगमध्ये किंवा मेकअप रूमच्या बाहेर पुस्तक आणि त्या. वा. तर मी म्हणायची की तुम्ही बाकी कसं सगळे गप्पा मारतात, हे करतात, तुम्ही कसं नाही हे करत. तर त्या म्हणायच्या, मी हे जरी माझं असं असलं ना, तरी आपण जे 1.5 तास 2 तास आधी येतो ते याच्यासाठी येतो की आपल्या भूमिकेचा अभ्यास, आपल्याला काय करायचं आहे. प्रत्येक प्रयोगागणी एक नाटकात तुला वेगवेगळं करता येतं.
म्हणजे तू आज केलंयस आणखीन आजच्या प्रयोगाला तुला इथे आलं तर तू त्याच्यावर विचार करू शकतोस की मी अजून याच्यात काय केलं की अजून एक वेगळ्या टोनने बोलले किंवा अजून काहीतरी वेगळ्या ह्याने केलं तर मला इथे येईल का लाफ्टर, मला इथे टाळी येईल का. हे करत करत म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम केले खरंच म्हणजे मी माझ्या आईवडिलांचे मला लवकर जन्माला घातल्याबद्दल मी आभारी आहे त्यांची आणि स्वामींची आणखीन बाप्पाची. कारण लवकर जन्माला आल्यामुळे ना ह्या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर काम करायला मिळालं आणि खूप शिकायला मिळालं. म्हणजे मधुकर तोरडमल आणि मामांबरोबर काम केलं, रमेश भाटकरबरोबर खूप काम केलं, यशवंत दत्तबरोबर काम केलं, वंदनाबरोबर काम केलं, भक्ती बर्वेबरोबर काम केलं, सदाशिव अमरापूरकरांबरोबर काम केलं, काशीनाथ घाडेकरांबरोबर काम केलं, शरद तळवलकरांबरोबर काम केलं. म्हणजे अशा खूप त्यावेळेचे सगळी जी बाप माणसं डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हणजे ह्या लोकांबरोबर निर्माते सगळे इतके छान, मोहन तोंडवळकर, मोहन वाघ, प्रभाकर पणशीकर. म्हणजे मला सारखी खंत वाटते ती की मला पंतांबरोबर नाही काम करता आलं. प्रभाकर पणशीकर पण त्यांनी कधी मला सविता म्हणून नाही हाक मारली, सुंदरी म्हणूनच हाक मारायचे ते. पण मला सारखं वाटायचं की त्यांच्याबरोबर नाही काम करता आलं, मला मोघे काकांबरोबर नाही काम करता आलं. पण तळवल म्हणजे कॉमेडीच्या ह्याचं की कशा पद्धतीने टायमिंग आणखीन ह्या गोष्टी, राजाभाऊ तळवलकर आपले शरद काका वगैरे नुसत्या लुकवर आणि याच्यावर टाळ्या आणखीने जागा काढण्यामध्ये. अशोक वर्सटाईल लक्षाबरोबर काम केलं पण खूप काम करायला नाही लक्षाबरोबर आणखीन मला मिळालं. तर ह्या सगळ्या लोकांबरोबर केल्यामुळे ना ते मी बघत आले की ही माणसं त्या त्या भूमिकेत शिरताना काय करतात. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे हे तर त्यावेळेचे सगळे दिग्गज होते. मग चंद्रलेखाचं नाटक दीपस्तंभ केलं, नंदकुमार राऊत ते त्यांच्याबरोबर नाटक केलं अभिजातचं. नंतर डार्लिंग डार्लिंग अरविंद देशपांडे, दिलीप कोल्हटकर, दीपस्तंभ लेखक त्यावेळेचे सगळे. त्याच्यामुळे ना असं की नाही काहीतरी आपल्याला आलं पाहिजे, काहीतरी आपल्याला आलं पाहिजे. सुरुवातीला मला खरं म्हणजे बाकीच्या लोकांच्या दृष्टीने कदाचित असेल की मी होते, माठ होते. नंतर मी हळूहळू जरा ते माठ कसा हे होतो ना नंतर आकार येतो किंवा मग खूप उशिरा त्यात पाणी थंड होतं, घातल्याबरोबर लगेच होत नाही की नाही, तसं माझं होतं. मला एक गोष्ट खूप छान वाटली की तुम्ही सगळं सांगताय जुन्या आठवणी की मी घडत गेले. हे मला असं वाटतं की कुठेतरी मान्य करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे की मी जेव्हा आले तेव्हा होते आणि मी शिकत गेले आणि ह्या सगळ्या माणसांनी मला घडवलं. मला कुठेतरी असं वाटतं की कदाचित कधीतरी ह्या माणसांचा ओरडा सुद्धा खावा लागला असेल, कधीतरी त्यांनी सांगितलं असेल की सविता हे चुकीचं आहे, हे असं कर, बरोबर. तर ते स्वीकारणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आज तुम्ही जवळपास 50 पेक्षा जास्त वर्ष हे इंडस्ट्रीत काम करताय. आता ती मुभा आहे का एखाद्याला सांगायची की हे जरा चुकतंय तेवढं बरोबर कर? पण मी सांगते काय होतं माहिती आहे ना, म्हणजे उद्देश हे सांगण्यापाठीमागचा हा असतो की तुझंही काम छान होऊ देत आणि तू छान केलंस तर आमचंही छान होणार. ते एकट्याने काहीच कुठलीच गोष्ट होत नाही. कोणी किती म्हणू दे की माझ्यामुळे हे झालं आणि माझ्यामुळे ते झालं, असं नाही होत. एक सगळं युनिट आहे, युनिट. हे एक सांघिक कार्य आहे आपलं. म्हणजे मनोरंजन विश्वच असं आहे की ते सगळेच एकमेकांवर डिपेंड आहे. एकत्र येऊन तू मनोरंजनाच्या ह्याच्याचा, अरे एखाद्या फॅक्टरीत गेलं तर तू मला म्हणजे कुठलंही कार्य जर 10 कामगारांनी संप पुकारला तर मालक काय करेल? तर मालक काय करतो? प्रॉडक्ट निघतं का त्याचं? नाही. म्हणजे तेही तितकेच महत्त्वाचं आहे. तसं आपल्या या क्षेत्रात सुद्धा सगळ्यांनी मिळून जेव्हा ती कलाकृती छान होते तेव्हा ते छान होतं ना. एकटे सविता मालपेकरने बॅटिंग केलं म्हणून नाही काही होत. आणि हे सविता मालपेकरने तर समजूच नाही आहे अगदी की मी बॅटिंग केलं म्हणून चाललं, अजिबात नाही. माझ्या बरोबरीने सगळे होते किंवा मी त्यांच्या बरोबरीने होते म्हणून हे चाललं. पण ही भावना आत्ता दिसते का? म्हणजे पहिल्या प्रश्नाला जोडून की आता तशी मुभा आहे का सांगण्याची की त्याचा त्रास होतो? सॉरी तुला डिस्टर्ब करते. मगाशी जसं मी म्हटलं
मोहनबरोबर काम खूप केलं. त्याच्यामुळे मोहनबरोबरकडनं पण मला इतकं शिकायला मिळालं ना, की जसं आता तू म्हणतोस की सांगायला आत्ता मुभा आहे का किंवा काय आहे. आणि पचतं का? हां, नाही पचत आता. पचत नाही म्हणण्यापेक्षा लूक असे असतात माहिती आहे का, म्हणजे बोलत नाही कोणी, पण आपल्याला कळतं. आता इतकी वर्ष झाल्यावर कळणारच ना रे. अगदी. तुझा लूक कुठनं कसा फिरला आणखीन आला त्याच्यातच कळतं की काय म्हणायचे. मग पुढच्या वेळेला आपण तू तुझं कर, आमचं आम्ही करतो, काय करायचं. जीव जळतो कुठे माहिती आहे का, पण याचे अर्थ ना वेगळे काढले जातात. म्हणजे मला माझ्या बाबतीत तरी असं वाटतं की मी काहीतरी सांगायला गेले काय, हां ही कोण सांगणारी, ह्यांनी काय केलं, अरे हे सांगण्यापाठीमागे माझा उद्देश हा असतो की अरे त्या निर्मात्याने करोड रुपये घातलेत रे, करेक्ट. त्यांनी घातलेत, त्यांनी आपल्यासाठी घातलेत. ते म्हणजे आपल्यासाठी म्हणायचं कारण हे आहे की त्याने निर्मिती नाही केली तर आपल्याला काम देणार आहे कोण. म्हणजे जेवढी गरज आपल्याला आहे तेवढीच गरज त्याला आहे. मग तो जर कुठेतरी एवढा पैसा ओतून करतोय तर त्याला न्याय द्या ना तुम्ही. ते न करता काही आपलं करायचं. माझं म्हणणं आहे काय, ज्या क्षेत्रात आपण आलोय, जे स्वीकारलंय ना आपण काम, त्या कामावर प्रेम करा. अगदी. त्या कामावर प्रेम करा, त्या भाषेवर प्रेम करा. छान होतं सगळं. पण ते आत्ताचं म्हणजे काय कळत नाही की आपण सांगणं बरोबर आहे, न सांगणं चुकीचं आहे. म्हणजे सुरुवातीला काय आत्तापर्यंत मला वाटायचं की सांगायला पाहिजे, बोला. पण नंतर माझ्या लक्षात यायला लागलं. म्हणजे मला ना माझं आपल्या क्षेत्रातल्या ज्या काही अगदी माझं जवळचे माणसं, कशाला बोलतेस तू, काय करायचं आहे तुला, तुझं तू कर आणि जा ना. मी म्हटलं नाही होत असं, आपल्याला ते लागत राहतं. नाही करता येत तसं. निर्मात्याचे पैसे आहेत ना. मग म्हणतात तुला काय करायचं आहे, तो कर्जबाजारी. अरे कर्जबाजारी म्हणजे असं नाही आहे. आपण जिथे काम करतोय ते सुद्धा माणसं आपलीच आहेत. ती आपली म्हटलं आपण तर ते होणार ना चांगलं. खरं आहे. नुसतं मला पैसे तिथे मिळत आहेत तर काही होईल मग. खरं आहे. जाऊ देत ना, पैसे मिळत आहेत ना, आपलं काम करूया आणि जाऊया. पाट्या टाकणं एकतर नाटकातनं आलेलं असल्यामुळे नाटकात स्टेजवरनं जे कलाकार आलेत हे पाट्या टाकत नाहीत. त्यांनी ठरवलं तरी नाही होत, तुला सांगते मी. आणि त्याच्यामुळे बघ तू, स्टेजवरून आलेले जे कलाकार आहेत ना, त्यांचं असं काहीतरी जेव्हा चुकीचं होतं किंवा चुकीची भाषा बोलली जाते, चुकीचे शब्द बोलले जातात, तेव्हा त्यांची म्हणजे आतून ना असं खूप हे गलबलून येतं की होतं. काहीतरी फक्त काय होतं सांगू तुला, सविता मालपेकर स्पष्ट बोलते म्हणून ते लागतं. म्हणून ते लागतं आणि दिसतं. बाकीची बोलतात पण ते मेकअप रूममध्ये. फरक हा आहे. त्याच्यामुळे सविता मालपेकर फटकळ आहे. मगाशी तू म्हणाला स्वादळी आणि अमकं तमकं काय सगळं. मी म्हणते बोलायचे, हे बघ, बोलणारे त्यांचं काम अगदी. करतात, मी माझं काम करते. आपल्याला हे कशासाठी दिलेले आहेत, 2 कान. मला आई म्हणायचे, कान कास दिलेत आपल्याला, एक ऐकण्यासाठी दिला, एक सोडून देण्यासाठी दिला. वा. त्याच्यामुळे एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून. ओके, तुम्हाला आनंद मिळतोय ना त्याच्यात. सविता मालपेकरला नावं ठेवण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, मस्त. हुशार राहा. आनंदात राहा तुम्ही. स्वतः आनंदाने जगा, दुसऱ्याला आनंद क्या द्या. बात आहे. आपण मगाशी या विषयावर बोलत होतो की आता सल्ले देणं हे तितकंसं पचतं का किंवा स्वीकारलं जातं का. त्यावेळी तुम्ही एक मोहन जोशींचा काहीतरी किस्सा सांगत होता की तुमच्या आणि तुमची दोघांची मैत्री सुद्धा तशीच आहे, हो. खूप वर्षांची. आणि हो ती हो, खूप वर्ष. म्हणजे मग तसं बघायला गेलं तर मोहन म्हणतो की हे जेव्हा कोकणात प्रयोग वगैरे करायला यायचे तर आमच्याकडे यायचे घरी. कारण माझं जे कोकणातलं आमचं घर आहे त्याच्या समोरच थिएटर नाटकाचं, तेव्हा ती झापाची थिएटर्स असायची. नदी जाते आणि नदीला बाजूला लागून ते झापाचं थिएटर. तर आमच्याकडे घरी चहाला वगैरे अशी मंडळी यायची. म्हणजे पण तेव्हा काय असं हे नव्हतं. मोहनची माझी कशी ओळख झाली असं जर तू म्हणालास ना तर मला माहिती नाही. पण अशा याने आम्ही आलो. आणखीन मग ते इतकं हे झालं सांगू ना तुला की काम करत असताना, सगळ्या गोष्टी हे करत असताना, आणि त्याच्याकडून एक शिकायला मिळालं की कुठल्याही गोष्टीचा बाऊ करायचा नाही. वा. कुठल्याच गोष्टीचा नाही. तू मोहन जोशींबद्दल वाचलंयस कुठे?
मोहन जोशी आजारी पडलेत, मोहन जोशी हॉस्पिटलला आहेत, मोहन जोशी इथे गेली, मोहन जोशींचा हा फोटो कधीच नाही. कधीही नाही. किंवा मोहन जोशी 4 माणसं मोहन जोशींच्या मागे ताफा फिरतोय 4 माणसांना घेऊन, कधीच नाही. अर्थात ताफा घेऊन फिरणं काही चुकीचं नाही, ते प्रत्येकाचं हे आहे, खर्च करण्याची ताकद म्हणा किंवा प्रत्येकाची हौस गरज आहे, ते काही कोणी करू नये अशा मताची मी नाहीच आहे. ज्याला जे आवडतं त्यांनी ते करावं. पण म्हणजे की अशा पद्धतीने ही माणसं हे करत असल्यामुळे आणि मोहन बरोबर मला जास्त काम करायला मिळाल्यामुळे मोहनकडनं ह्या गोष्टी जास्त शिकायला मिळाल्या मला. पण त्यांनी पण कधीतरी सांगितलं असेल ना की सविता हे असं कर तसं कर, ते त्या पद्धतीनं ते पॉझिटिव्हली घेता पण आलं पाहिजे. हो, मी कधीच नाही कोणाला उलट उत्तर केलं नाही, कारण मी विचार हा करायचे की का बोलले असतील आपल्याला. करेक्ट. हे बोलण्यापाठीमागे कारण असेल, उगाचच नाही. म्हणजे मग त्याच्यावर विचार करायचा की माझं कुठे चुकलं असेल. माझं चांगलं होण्यासाठी बोलतायत ना ते, की उद्या मी जर त्यांचं ऐकलं तर माझंच काम चांगलं होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की मी जे काय आज काम करते ते हे सगळ्यांचं ऐकल्यामुळे बहुतेक मी आज चांगलं काम करत असावी असं मला वाटतं. सविता वाल्पेकर या नावाकडे बघितलं ना तर प्रकर्षाने 3 टप्पे मला बघावेसे वाटतात. एकतर प्रेक्षक प्रिय अभिनेत्री, म्हणजे तुमचं प्रत्येक काम प्रेक्षकांनी तितकंच डोक्यावर घेतलंय. मग ते अधांतर सारखं नाटक असो, गाढवाचं लग्न असो, ते आत्ता देऊळ बंद 2 पर्यंत. दुसरा टप्पा आहे की कलाकार प्रिय अभिनेत्री, की काही कलाकार आहेत की जे सविता मालपेकरांविषयी खूप भरभरून बोलतात, की सगळ्यांना माहिती आहे की ती बाई स्पष्ट बोलते, थेट बोलते, खरं आहे ते बोलते. आणि तिसरा टप्पा आहे की ज्या कलाकारांना खरंच सविता मालपेकर या नावाची अडचणही होते. मागे आपण एकदा बोललो तर तेव्हा म्हणाले की काही लोक मला बॅन करतात. मग ही कोण मंडळी आहे की जी सविता मालपेकर नावाला बॅन करतात? ज्यांच्या ग्रुपमध्ये मी नाही आहे, म्हणजे त्यांना वाटतं ते गुड बुक म्हणून. हे बघ, माझं म्हणणं आहे, मी इथे आले कशाला? माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांच्या गुड बुकमध्ये जायला मी आलेली आहे कोकणातनं. मग त्यांच्या गुड बुकमध्ये मी आहे ना, बस झालं मला. उद्या निलेश म्हणाला सविता मालपेकर माझ्या गुड बुकमध्ये नको, काही फरक पडत नाही मला. मी इथे कोकणातनं आले आहे माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी. आणि मला वाटतं मी ते आत्तापर्यंत, निश्चित जसं आत्ताच तू म्हणालास त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत ते गेलेले. काही लोकांना अडचण होते, म्हणजे एकतर मी सकाळी उठून फोन नाही करत, की मी पार्ट्यांमध्ये जात नाही, ठराविक याच्या पलीकडे मी जात नाही, मी दारू पित नाही. पण म्हणजे काय दारू पिणारे सगळेच जण काय हे तशातला भाग नाही. पण त्यांना वाटत असेल की नाही बाबा, आपण ज्या पद्धतीने हे करतो त्या याच्यात सविता मालपेकर बसत नसेल. पण मला त्याचं काही वाटत नाही. अरे दुःख का वाटावं? ज्यांना सविता मालपेकर आवडते, म्हणजे माझे मायबाप रसिक प्रेक्षक, अगदी माझे डिरेक्टर, मग ते नाटकाचे असतील, सगळे असतील, सिनेमाचा माझा सगळ्यात मोठा डिरेक्टर महेश मांजरेकर, प्रवीण तरडे, सतीश राजवाडे, महेश लिमिये, यांना मी आवडते का नाही? अगदी अगदी. मग काय अजून कोणाला आवडायला पाहिजे? मी जे म्हटलं ना अगदी अगदी. की ज्यांना मी आवडायला पाहिजे, ज्यांना माझं काम आवडायला पाहिजे. सविता मालपेकर नुसती आवडून काय करायचे? सविता मालपेकरचं काम नको आवडायला. ज्याच्यासाठी मी आले ते माझं काम आवडायला पाहिजे. त्याच्यानंतर लोकांनी माझ्यावर प्रेम करावं. आणि जे नाही करत, जसं आपण म्हणतो ना, जे येतील ते पण आपले, नाही येतील ते पण आपलेच. त्याच्यामुळे मला काय त्याच्यावर असं हे वाटत नाही की बाबा नाही एका आर्टिस्टने मला असं म्हटलं होतं म्हणून तुला ते गुड बुक, मी हे नाव नाही घेणार मी त्या आर्टिस्टचं. स्वतःला मोठी आर्टिस्ट म्हणतात, सगळं सगळं मान्य आहे, ज्याने त्याने म्हणावं. म्हणजे अभिनेत्री आहे की अभिनेता आहे? अभिनेत्री आहे, अभिनेता नाही. अभिनेता नाही कोणी बोलत मला रे. म्हणजे एक ठराविक तू बोटावर मोजणारे अभिनेते असतील की त्यांच्या गुडबुकमध्ये मी नाही, पण मला काही वाटत नाही. माझ्या गुडबुकमध्ये काय, मी काय यांना घेणार नाही. हे कोण 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 आहे गुडबुकमध्ये यायला? कोण आहे? करेक्ट.
मी तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांच्या गुडबुकमध्ये येते. तुझ्यासारख्यांच्या गुडबुकमध्ये येण्याची हौस नाही आहे मला. आता तू म्हणालास तसं, आता काही अभिनेत्री त्या निर्मात्यांकडे जाऊन म्हणतात, आमचा रोल सविता मालपेकरने घेतला, सविता मालपेकरला. मी कशाला घेऊ? उद्या निलेशने ठरवायचं ना. निलेश निर्माता आहे किंवा डिरेक्टर, तर निलेश ठरवणार कोणाला घ्यायचं ते. त्याचं मला तर माहिती पण नसतं, तुला सांगते मी. जसं आत्ता तुला म्हटलं ना की मला फोन येईपर्यंत मला माहिती नसतं की मी काम करणार आहे, की मी त्या फिल्ममध्ये काम करणार आहे किंवा मला बोलवणार आहेत किंवा काय करणार आहे. तर हे म्हणण्याचा काय प्रश्न आहे? अधिकारच नाहीये. तुम्ही मागाशी म्हणालात की अनेकांना असं वाटतं की सकाळी उठून हिनं फोन केला पाहिजे वगैरे. म्हणजे थोडक्यात कुठेतरी काही लोकांना असं वाटतं की त्यांनी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे, थोडी लाडीगुडी असली पाहिजे. एक काय म्हणतात ना की कुठेतरी आपण त्याला एक वेगळ्या पद्धतीचं ते ग्रुपिझम पण म्हणू शकतो, की एक त्यांचा एक चमू असतो, ते आपापसात सगळे अटॅच असतात. तर तशी परिस्थिती खरंच आहे का, की अरे म्हणजे सतत बोलल्याने की बाबा एक आपण म्हणतो ना की तो टच ठेवावा लागतो, तर टच ठेवलं की काम मिळतं. टच म्हणजे काय? तो टच, मोहन जोशींचा टच. काय माहितीये ना तुला, की तू पार्टीला बोलवलंस किंवा तुझ्या घरी किंवा माझ्या घरी मी तुला बोलवायचं, दारूची पार्टी, जेवण खाण हे ते. एकतर मी कशी आहे माहिती आहे ना, मी घर सांभाळून आणि हे करून, म्हणजे तू त्या 2 गोष्टींच्या व्यतिरिक्त मला जर काय मधलं सांगितलंस तर ते मी करत नाही. म्हणजे मला जेवढं घरात जास्त मी असले की मी माझ्या स्वयंपाकघराच्या पलीकडे आणि माझ्या देवघराच्या पलीकडे तुला गॅलरीत सुद्धा दिसणार नाही मी. आणि कामाच्या तिथे गेल्यानंतर मग तिथे दुसरं काहीही नाही. त्याच्यामुळे हे की आपण फोन केला पाहिजे, अरे आज इथे भेटूया काय कॉफीला, आज तिकडे जाऊया काय आपण कॉफीला, आज जरा पिकनिकला जाऊया काय, नाही. म्हणजे हे बघ, पिकनिकला जायचं म्हटलं तर एकदा तू खर्च करशील, एकदा तर मला करायला पाहिजे. 100%. मग मी तो विचार करायला पाहिजे का मी हे सगळं करू शकणार आहे का? नाही. बरं, हे करण्यासाठी मी पैसे कमवते का? तर नाही. पैसे मिळवणं फार मुश्किल आहे रे, खूप कठीण आहे पैसे मिळवणं. त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी करायला येणं, आणि ती आत्ताची गरज असेल असं मला वाटतं. कसं वागणं तेव्हा सुद्धा नाही का आम्हाला मिळत होती की कामं? मिळत नव्हती. त्याच्याशिवाय इतकी वर्ष इंडस्ट्रीत राहिलोय का आम्ही? कामं मिळतच होती ना त्या वेळेला. तेव्हा तर मोबाईल नव्हते, तुझं काहीच नव्हतं. तो घरचा फोन, त्या घरच्या फोनवर सुद्धा फोन लागायचा नाही. कुणाचा तरी आपण नंबर दिलेला असायचा, कारण आपल्या घरात फोनच नसायचा. त्याच्यामुळे असं काही नाही की आत्ताची गरज असेल म्हणा, किंवा आत्ता जे सगळा काळ पुढे जातोय निघाल त्याप्रमाणे माणसं वागतात. आणि वागावं की त्यांना ते योग्य वाटत असेल तर. फक्त माझं म्हणणं हे आहे की तुम्ही ग्रुपिझम आणि ह्या गोष्टी करू नका. पण ते आहेत. आता तो ग्रुपिझम म्हणायचं त्याला का काय म्हणायचं हे मला माहिती नाही आहे. तुझ्याबरोबर काम करणं हे जर मला कम्फर्ट वाटत असेल तर मी तुला बोलवणार. आता जसं की प्रवीण, 2-3 प्रवीणच्या फिल्म्समधल्या सोडल्या असं मी नाही आहे त्याच्याकडे. किंवा सुरुवातीच्या ज्या महेश मांजरेकरांनी केल्या त्याच्यातही मी होते. कुठेतरी त्यांना माझ्याबरोबर काम करत असं किंवा मला त्यांच्याबरोबर काम करत असताना म्हणजे काय तर ग्रुपिझम आहे असं नाही, पण त्यालाही लोकांनी लेबल लावलं होतं की किती ग्रुपिझम आहे. पण मला काय म्हणायचं आहे की हे बघ, मारणाऱ्याची काठी धरता येते, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. म्हणून मगाशी काय म्हटलं तुला, हे काम कशाला दिलेले? ऐकायचं आणि सोडायचं. सोडून आपल्याला जे करायचं आहे. बोलणारी माणसं बोलत राहतात. देवाने त्यांना त्यांच्यासाठीच जन्माला घातलेलं असतं. ज्यांना काम करण्यासाठी जन्माला घातलेलं आहे देवाने, ती माणसं काम करतात. पण सविता मालपेकरांना जेव्हा निर्माते सिनेमात घेतात तेव्हा कोणत्या अशा अभिनेत्री त्यांना असं वाटतं की सविताने आमचं काम घेतलं? खूप आहेत, खूप म्हणजे 2-3 आहेत. मग थेटच विचारतो की त्यांची केशव्यपन करायची तयारी होती का? ते मला माहिती नाही. आणि मी बोललेला मुद्दा अगदी बरोबर आहे का, की हे काकस्पर्शाच्या बाबतीत झालं होतं? काकस्पर्शाच्या बाबतीत झालं, बऱ्याच आत्ताच्या सुद्धा
बऱ्याच फिल्मच्या बाबतीत झाले, इतक्यात सुद्धा. आत्ता इतक्यात सुद्धा झालेला आहे. म्हणजे मध्येच आत्ता मला एक निर्माता भेटला होता, तो मला म्हणाला, ती अमकी अमकी अभिनेत्री म्हणते, हो तू काय बाबा सवितालाच घेतोस, आम्हाला घेत. तर तो म्हणाला की तिचं आमचं बॉन्डिंग आहे, एक आम्ही काम केलेलं आहे, ती माहिती आहे काय आहे ते, ती काय करू शकते ते माहिती आहे. पण माझं म्हणणं पहिली गोष्ट ही आहे की हे म्हणण्याचं कारणच काय आहे. सविता मालपेकर म्हणते का कुठल्या निर्मात्याकडे जाऊन की माझा रोल तिला दिलासा तू? हे बघ, माझा विश्वास या गोष्टीवर आहे, इथे जे तुमच्या लिहून ठेवलेलं आहे हे कोणीही वरचा जरी आला तरी ते जर तुला मिळणार असेल तर कोणीही तुझ्याकडनं ते काढून घेऊ शकत नाही. आणि तुला मिळणार नसेल तर तू किती त्याच्यासाठी धडपडलास नाही, किती वशिले लावलेस तरी तुला काम मिळत नाही. करेक्ट. मी जे स्पष्ट बोलते किंवा काही वेळेला असे, कारण मला कोणी घडवलं नाही आहे रे. मी आले, मला कुणी गॉडफादर नव्हता. माझं एक काम बघून दुसरं काम, तिसरं काम असं मला मिळत गेलं. पण म्हणून मला त्याचा माज आहे किंवा त्याचं अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे या गोष्टीवर तर गर्व पण करू नये आणि काहीच करू नये. करेक्ट. कारण कधी कुणाची वेळ काय असेल हे सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. त्याच्यामुळे कोणी असं म्हणू नये. हां, फक्त मला स्वाभिमान याचा आहे की कुणीही गॉडफादर नसताना मी घडलेली आहे. त्याच्यामुळे मला कोणी बोट लावणं. हां. वा. एका गोष्टीचा हेवा यासाठी देखील वाटतो की त्या काळापासून म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापासून काम करताय ते अगदी आत्ता आपण रिसेंट बघूया देऊळ बंद 2ची गोष्ट आपण घेऊया की तिथपर्यंत हा प्रवास आहे. एकतर प्रवीण तरडे हे नाव ऐकलं कीच लोक घाबरतात. आम्ही त्यांच्या अनेक मुलाखतीत ऐकतो की प्रवीण तरडेंसोबत काम करताना निम्मे लोक पळून जातात, निम्मे लोकांचा धीर खचतो, त्यांना असं वाटतं की आपण कुणाकडे काम करतोय. म्हणजे अशा सगळ्या वेगवेगळ्या, अर्थात त्या कामाच्या पद्धतीमुळे असेल, त्या डेडिकेशनमुळे असेल. त्यांच्यासोबत 2 सिनेमे केले, एक तर मुळशी पॅटर्न आणि त्याच्यानंतरचा देऊळ बंद 2. दोन्ही मध्ये फुलवंती त्याच्यातही एक महत्वाची भूमिका. तिन्ही सिनेमेत असे खूप ताकदीचे सिनेमे. त्याच्यात एक काय म्हणतात की प्रत्येक भूमिका तितकीच तोडीस-तोड, तितकाच अभिनय दमदार. म्हणजे मुळशी पॅटर्न मधली ती पाटलीनबाई कुणीच विसरू शकत नाही. रादर देऊळ बंद 2 मधली सुद्धा. प्रवीण तरडेंसोबत कसं गणित जुळलं? कारण जसं मी मगाशी म्हटलं की त्यांच्यासोबत काम करणं हा एक वेगळा टास्क आहे. मला नाही पण असं कधी वाटलं रे. नाही ना? नाही, अजिबात नाही. म्हणजे जे मगाशी जे तू मला म्हणालास ना की भीती वाटते, तुमचं नाव घेतल्यावरही भीती वाटते, तसंच प्रवीणच्या बाबतीत आहे की तो स्पष्ट बोलतो आणि त्याची जी धडपड असते, म्हणजे तो सेटवर शिव्या देतो म्हणून म्हणतात अमकं सगळं मान्य आहे. हे तो का करतो? पहिली गोष्ट ही आहे की तो लेखक आहे, तो डिरेक्टर आहे, सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्या अंगी. त्याच्यामुळे मला वाटतं की कुठली गोष्ट असते ना, हे लेखकाने बघितलेलं एक स्वप्न असतं. करेक्ट. आणि ते लेखकाचं स्वप्न त्याला त्याच्या पद्धतीनेच उतरवायचं असतं. त्याच्यासाठी तो झटत असतो. दुसरी गोष्ट ही असते की त्याच्या डोक्यात असतं की ह्या निर्मात्याने पैसे लावले आहेत माझ्या नावावर. अगदी. कलाकार हा कधी मोठा होतो? तुझा सिनेमा रिलीज झाल्यानंतर. पण तोपर्यंत डिरेक्टर असतो ना. मग ते त्याच्या डोक्यात सतत असतं आणि तो ओरडतो की तो जे करतो, पण तो तितकंच अख्ख्या क्रू समोर जरी त्याने तुम्हाला बोलला किंवा काही अपमान केला तुमचा, तरी तितक्याच प्रेमाने तो तुम्हाला तुमचा सीन आवडला, तुमचं काम आवडलं तर तितक्याच प्रेमाने जवळ घेतो आणि कौतुकही करतो तो. हे फार कमी लोक करतात. म्हणजे कौतुक करणे हल्ली फार कमीच वाट्याला असतं म्हणा. मग हे करत असताना बरं तो बोलतो तेव्हा हे लक्षात येतं की जेव्हा रिलीज होतं तेव्हा ते दिसतं ना, त्याच्या डोक्यात तेव्हा फक्त सिनेमा असतो की हे करायचं. त्याचं वाक्य इकडचं तिकडे सुद्धा वाक्य होता कामा नये, इतकं पर्टिक्युलर आहे ते. इतकं तो हे आहे. आणि बरोबर आहे, कारण त्याने एखादा जर शब्द लिहिलेला असेल तर जसं देऊळ बंद 2 मध्ये अवकाळी आलं वाटतं, पाऊस येत होता, तर मी जर ते चुकीचं अवकाळी आला वाटतं
वाटतं अवकाळी आला, हे तू आधी वाटतं घेतलंस तर त्याचा अर्थ किती वेगळा निघतो. खरंय. म्हणजे प्रत्येक शब्द तो लिहिण्यापाठीमागे त्यांचा एक एक विचार आहे. विचार असतो ना त्याच्या पाठीमागे. त्याच्यामुळे तुम्हाला ते त्या पद्धतीनेच बोलावं लागतं, त्या पद्धतीनेच ते का. आणि म्हणून जे आज देऊळ बंदने 100 कोटी पार केलेत म्हणा, किंवा मुळशी पॅटर्न हिट झाला, फुलवंती चांगला खूप गेला, चांगला गेला. सगळेच सिनेमे त्याचे जे आता लागोपाठ सगळे आले, देऊळ बंद पहिला, दुसरा मुळशी, धर्मवीर, सगळे हे. हंबीरराव. तर हे सगळं करत असताना तो प्रचंड वेड्यासारखी मेहनत घेतो. म्हणजे तो फक्त सिनेमातच असतो. तो जेवण खाण हे ते सगळं विसरतो. तो इतका तो त्याच्यात असतो. आणि खरंच त्याचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे सांगू की तो कुठेही असा हे नसतो की तो बसलाय गप्पा मारतोय तुझ्याबरोबर आणि मग सीन करूया रे. काम म्हणजे काम. काम म्हणजे काम. पण अशा दिग्दर्शकासोबत काम करताना आपल्याला पण एक भारी वाटत मज्जा असेल येते. की ते खूप कामाची मजा येते. वेगळीच मजा असते ना अशा कामाची माणसांसोबत. वेगळी मजा शिकायला मिळतं. आणि नाही, हा ओरडा खाल्लाय ना आपण, कशासाठी खाल्लाय, तर आपल्याकडनं चांगलं काम त्याला व्हायला पाहिजे आणि त्याला माहिती आहे की आपण चांगलं करू शकतो म्हणून ते तो आहे. ओरडतो. माणूस म्हणून तर तो म्हणजे शब्दच नाही आहेत. वा. माणूस म्हणून प्रवीण काय, स्नेहल काय, शब्दच नाही आहेत. मी तुला क्या सांगते बात आहे, क्या बात आहे. की मी नेहमी म्हणते की ह्या जोडप्याला कोणाची दृष्ट लागू नये, थू 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 थू. वा 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 वा. आणि खरंच त्यांचं काम तितकंसं आहे आणि म्हणून ते बोललंय ना कदाचित, म्हणून ते त्या 100 कोटीपर्यंतचा प्रवास आहे. आज सविता मालपेकरांना तो प्रवास कसा वाटतो, कारण 100 कोटीचा एक सिनेमा होणं आणि त्याच्यात आपलं नाव असणारी एक महत्वाची छान भूमिका मिळणं आपल्याला. म्हणजे एकतर मी खूप नशिबान म्हणते की 100 कोटीचा जो सिनेमा झालाय त्याचा एक भाग आहोत आपण. करेक्ट. हे नशिबात असं म्हणून मगाशी म्हटलं का नाही तुला, इथे असतं ते. माझा स्वामींवर विश्वास की जे मला मिळायचंय ते त्या वेळेला मिळणार आणि जे मिळणार ते मला उत्तमच मिळणार. क्या बात आहे. मुळशी पॅटर्नची खूप चर्चा झाली. आता मुळशी पॅटर्न 2ची चर्चा आहे. प्रवीण सर स्वतः आमच्या मुलाखतीत म्हणाले होते की तेव्हा शेतकऱ्यांची गोष्ट सांगितली होती, आता मी माणसांच्या घराची गोष्ट सांगणार आहे, त्या स्वप्नाची गोष्ट सांगणार आहे. आम्ही तुम्हाला मुळशी पॅटर्न 2 मध्ये सुद्धा घरातल्या भिंतींच्या वाळूची गोष्ट. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की सिनेमाचं टायटल सुद्धा पाठ झालंय, त्यामुळे मला असं कुठेतरी वाटतं की मुळशी पॅटर्न 2 मध्ये सुद्धा तुम्ही असणार आहात का आणि त्याची काय जबाबदारी आहे तुमच्यावर. ते आता प्रवीण सर भेटल्यानंतर कळेल काय जबाबदारी माझ्यावर देतायत ते. पण मी आहे. वा. जसं मला प्रवीण सरांनी सांगितलेलं आहे की तू आहेस म्हणून. आता ती जबाबदारी त्याच ताकदीची सोपवणार ते माझ्यावर. 100%. तर 200 पेक्षा सुद्धा जास्त टक्के ती जबाबदारी पार पाडता आली पाहिजे म्हणूया, किंवा त्याच्यासाठी प्रयत्न नाही मी म्हणणार, सारखं प्रयत्न का म्हणायचे, झालीच पाहिजे. एकतर मला ना कुठली गोष्ट नाही म्हणायला आवडत नाही, जमणार नाही म्हणायला आवडत नाही. हे मी करणार. आणि असंच असायला हवं. करणारच. त्या गोष्टी होतात. प्रवीण सर ज्यांना गुरु मानतात ते म्हणजे महेश मांजरेकर. अर्थात त्यांच्या सिनेमातही तुमचं काम बघितलेलं आहे आणि ते पोहोचलेलं आहे. मांजरेकरांसोबतचे संबंध कसे आहेत, कारण मला असं वाटतं त्यांचा पहिलाच सिनेमा आणि थेट त्यांनी टक्कल करायची अट घातली होती, बरोबर. तेव्हा असं नाही का वाटलं की कुठेतरी त्या भूमिकेने नंतर सगळीच चित्र बदलली, हा एक त्या भूमिकेचा भाग आहे, पण तेव्हा होकार देताना कुठेतरी मन काचरलं होतं की. अजिबात नाही, अजिबात नाही. कारण मी अशा रोलसाठी 32 वर्ष वाट बघत होते. मी म्हटलं ना की स्वतःवर विश्वास असेल आणि आपल्या कामावर विश्वास असेल तर ते वरच्याला माहिती असतं, ते पोचतं आणि आपल्याला कधीतरी ती गोष्ट मिळते. तशी ती मला गोष्ट मिळाली. त्याच्यामुळे फक्त मला महेशने असं बघितलं, आणखीन म्हटलं होतं की टक्कल करशील, आणि मी म्हटलं होतं हो. कुठेही नाही. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्या दिवशी टक्कल करायचं होतं आमचं सगळ्यांचं, तर सगळ्यात पहिलं माझं केलं होतं. आणि ते केल्यानंतर सुद्धा मी टोपी नाही वापरली, काही नाही. काहीच नाही. छे ना स्कार्फ वापरला ना काही. मैदाने फक्त तिथून. बरं, त्यावेळेला महेश सर माझ्या घरापासून हार्डली 5 मिनिटावर राहत होते.
तेवढ्याच्याच व मेधा म्हणाली नाही नाही घरी जाईपर्यंत तू स्कार्फ बांध. मेधाने मला स्कार्फ वगैरे बांधला आणि घरी पाठवलं होतं. म्हटलं केलंय आता काय. पण तुला माहिती आहे का त्यावेळेला म्हणजे कसं असतं लोकांचं की ज्यांना सविता मालपेकर आवडत नाही आहे किंवा जसं की आमचे रोल सविता मालपेकर घेऊन जाते अशांना आनंद झाला होता. म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की सविता मालपेकरला कॅन्सर झाला आणि आता लवकर जाणार वरती. बाप रे. हां कारण टक्कल इथपर्यंत? हा म्हणजे टक्कल कशासाठी केलं हेच सांगितलेलंच नाही ना, माहीतच नाही कोणाला. अरे लोक असे आहेत आपल्याकडे तुला सांगू म्हणजे जर सांगायला तर ग्रंथच्या ग्रंथ होतील असे आहेत कळलं ना. म्हणजे जे मी स्पष्ट बोलणारी आहे म्हणून तुला सांगते की काही जणांनी तर असं पण उठवलं होतं की टक्कल करायला मजबूत पैसे मागितले सविता मालपेकरने महेश मांजरेकरांकडे. कुणी सांगितलं वीक पण मागितला होता. अफवा. अफवा म्हणजे काहीही बोलायचं कुणाबद्दल काही आपल्याला माहिती नसं. पहिली गोष्ट माझं म्हणणं आहे की कुणाबद्दल काही बोलण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी. करेक्ट. बरं त्यातल्या त्यात जर बोलायचं असेल आपल्या स्वभावानुसार असेल किंवा काही तर स्वतःपुरतं बोला आणि गप्प बसा ना. ते नाही. मग मी तर एकदा शेवटी रडत रडत महेश मांजरेकरांकडे गेले होते. म्हटलं मला असं असं कळलं की मी तुमच्याकडे खूप पैसे मागितले आणि वीकसाठी पण हट्ट धरला होता आणि एवढे पैसे दिले तरच मी टक्कल करेन असं म्हटलं. तर मला मांजरेकर सर म्हणाले की कोण म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषेत मग मला विचारलं. समजू शकतो. म्हणजे मी आजही तुला सांगते की आणि म्हणून कदाचित स्वामी पाठीशी आहेत. माझ्या मायबाप रसिकांचं प्रेम पाठीशी पुण्याई आहे आईवडिलांची. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी इथपर्यंत आले. मी हे जे ठराविक लोक घे त्याच्याही पलीकडे नवीन जरी निर्माता असला ना तरीही मी पैसे मागत नाही, विचारत नाही. नाहीतर आज जर मला एवढेच पैसे द्या आणि मी काम करेन एवढ्याच ह्याला हे जर म्हटलं असतं ना तर माझा बहुतेक पाली हिल्ला बंगला असताच. अर्थात एवढं काम केलंय आणि मस्त मर्सिडीज असं काहीतरी घेऊन फिरले असते की आता नवीन गाडी आल्यावर कसा फोटो बिटो तसा मी टाकला असता. पण मी नाही का मला माहिती नाही आहे. माझा स्वभाव या बाबतीत बोंब आहे. मग मुळात रक्तात नाही आहे ते. मग मी विचार निर्मात्याचा करते की बरं ही जी काही अगदी माझ्या जवळची ही मंडळी आहेत त्यांचा प्रश्नच येत नाही. ते त्याच्याही पेक्षा मला खूप दिले या लोकांनी. खरं आहे. बरं हल्ली तर ते काय ते सोशल मीडिया ह्यांचा पर डे इतके लाख त्याचा पर डे हे कुठून कळतं सोशल मीडियाला हे एक मला कळलेलं नाही आहे. तुला माहिती असेल तर मला खरोखर सांग की म्हणजे हे कुठून कळतं ह्यांचा पर डे एवढा आहे ह्यांचा पर डे एवढा आहे. बरं माझं म्हणणं आहे पुढे काय पुढे काय तुम्हाला काय करायचं. तुम्हा त्याचा काय फायदा आहे का. उद्या मी म्हणणार आहे मला ₹1,00,000 पर डे आहे निलेश त्याच्यातले 20,000 तुला देणार हा मी. अगदी होतं असं नाही ना. होऊ शकत. ज्यात प्रत्येकाला त्याचं माहिती असतं रे की कोणाला किती आणि मिळू देत ना मिळायला पाहिजेत. कारण आपण मेहनत करतोय तेवढी. आपल्याकडे तर म्हणजे आपण कुठल्या इंडस्ट्रीशी कंपॅरिझन करत नाही आहे पण आपल्याकडे सतत म्हणजे 12 तासाच्या ऐवजी 15 तास काम करत असतात रे लोक सगळे. खरं आहे. मग तसे पैसे मिळायलाच पाहिजेत ना. उलट आनंद मानला पाहिजे की नाही पाहिजे. तर माझं म्हणणं आहे सोशल मीडिया खरं असू दे खोटं असू दे पण खरोखर असे परडे मिळायला पाहिजेत सगळ्यांना. जे सोशल मीडियाला वाटतं. सोशल मीडियाला खरोखर अशा खूप अफवा आहेत. आभारी आहे सोशल मीडियाची. त्याच्यासाठी मी आभार मानेन अगदी की निदान तुम्ही हे बोलून बोलून आमचे समोरच्या परडे व्यक्तीला वाटलं की बाबा नाही पैसे वाढवले पाहिजेत आता तरी प्रत्येकाचे. आपण अफवांविषयी बोलतोय. अशा कुठल्या अफवा आहेत ज्या कानावर आल्या आणि सणक गेली डोक्यामध्ये की असं वाटलं की आता ही व्यक्ती जर समोर असती तर काही खरं नाही. हे जसं म्हटलं की मी महेश मांजरेकरांकडनं तर ती व्यक्ती समोर नव्हती. मला त्यावेळेला वाटलंच होतं. असं बरंच आहे मागे खूप पूर्वी कमलाकर तोरणे डिरेक्टर मोठे डिरेक्टर त्यावेळेला ते माझ्या वडिलांचे मित्र आणि
म्हणजे माझ्या वडिलांचं सारखे ते मला होते, हो. कारण आमच्या घरी यायचे आणि सगळ्याच या गोष्टी होत्या. तर एका अभिनेत्रीने असं म्हटलं होतं, ते काय सविता मालपेकर आणि कमला करतो, म्हणजे ते तोंडाला येईल ते बोलायचं ना, वयाचा आणि ह्याचा काही संबंधच नाही. चष्मा लावायचा आणि जे आपल्याला पाहिजे तेच त्या चष्म्यातनं दिसतंय असं म्हणायचं, कळलं ना, आणि तेच बोलायचं. मग मला माझ्या चष्म्यातनं हे दिसलंय, कोण बघायला आलंय, आणि माझा पुण्याला प्रयोग होता आणि मला ही गोष्ट कळली प्रयोगातच. की तुझ्याबद्दल असं असं सविता म्हटली. बघ, मोठी अभिनेत्री आहे ती. म्हणजे अजूनही त्या इंडस्ट्रीत काम करताय? हो. अरे बापरे. तर म्हटलं बरं. मग मी मुंबईत आले. तेव्हा काही मोबाईल नव्हते, काही नव्हतं. त्या जिथे काम करत होत्या तिथे मी फोन केला. आता मी हा शब्द आपण स्क्रीनवर असल्यामुळे कॅमेरासमोर मी तो बोलत नाही आहे. म्हटलं मारेन मी. त्याच्यानंतर त्या ऑफिसमध्ये आल्या नाहीत 8 दिवस. मग मी त्यांचा प्रयोग होता तिथे एकदा गेले. म्हटलं मी मारणार, मी सोडणार नाही. ही हिंमत काय येते तुला माहिती आहे ना, की प्रत्येकजण म्हणतो की की मी स्पष्ट बोलते किंवा मी हे करते. याचं कारण की मी हुजरेगिरी केली नाही कोणाची, मी लाचारी करत नाही. मी जर तुझ्याकडे लाचार असेल ना तर तू बोलशील ते मी बघू 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 करेन. स्वाभिमान आहे शेवटी. मी जर ते नाही आहे तर तू खोटं जर काही बोललास मी, बरं माझं म्हणणं त्याच्याही पलीकडे जाऊ. तुझ्यात हिंमत आहे ना, तोंडावर बोल ना. करेक्ट. तोंडावर बोल. जसं सविता मालपेकर तोंडावर बोलते तसं तोंडावर बोलला ना, ती हिंमत नसते. मग मागे कशाला बोलताय? मग आमच्याच नाटकातल्या काही मंडळी जाऊ देत ना, नको पण कशाला झालं ते हे व्यक्ती समोर करतेस. समोर बोलणं झालं समोरासमोर? मी सोडणार. गाठलं शेवटी? गाठलं. त्या व्यक्तीने माफी मागितली. परत मी असं करणार नाही, हे नाही, ते नाही. म्हटलं अधिकार कोणी दिलाय? कोणी दिलाय अधिकार तुम्हाला? कोणाबद्दलही बोलण्याचा अधिकार कोणी दिलाय तुम्हाला? तुमच्याबद्दल कोण बोलतं का? नाही. खूप आहे बोलण्यासारखं तुमच्याबद्दल, नाही बोलत, कारण तेवढा वेळ पण नाही रे. आणि माझं तर म्हणणं असतं ना की आपल्या आयुष्यातली 5-5 मिनटं फार महत्त्वाची आहेत रे आपल्याला. तर ते अशा कुठल्या तरी लोकांसाठी आपण विचार करायचे, त्याच्यावर वाद घालत बसायचं, त्याच्यावर चर्चा करायच्या आहे. ते कुणी सांगितलंय? त्याच्यापेक्षा ती 5 मिनटं 10 मिनटं आपलं काहीतरी चांगलं काम करूया, जेणेकरून एखादा रोल माझ्यासाठी आला असेल तर मी त्याच्यावर विचार करेन, म्हणजे ते काम माझं चांगलं होईल. मग ते काम बघून मला अजून काम मिळेल, हे होईल ना. किंवा मला एखादा पदार्थ आवडतो तर तो मला अजून कसा चांगला करता येईल, मग मी ह्याच्यात अजून काय घातलं पाहिजे, मी काय केलं, ह्याच्यावर मी विचार करेन. मी हल्ली असल्या गोष्टींवर विचार करत नाही. पण हा स्वभावच मुळात असा डॅशिंग आहे, पहिल्यापासून आहे. आणि तो ह्या डॅशिंग स्वभावामुळे कधी कुणाला भिडायची वेळ आली का, की बाबा कुणाला तरी 2 ठेवूनच दिलेले आहेत, किंवा जाऊन असा चिक्कार पान उतारा गेलाय? हो, केलंय असं? हो. कुणाच्या बाबतीत झालं होतं असं? कलाकारांच्या बाबतीत जाऊ दे, दिग्गज कलाकार आहेत ते, नाव घेणं बरोबर नाही म्हणून नाही. पण प्रसंग कुठला होता? पण मी शिव्या घातल्यात. जाऊ शिवाजी मंदिरच्या दारात घातल्यात शिव्या. काय सांगता? आणि नाटकाच्या प्रयोगात? हां. आणि त्याच्यानंतर हे टॅक्सीवाल्यांबरोबर तर होतातच सारखे वाद. पण ते शिवाजी मंदिरच्या दारात काय झालं होतं नेमकं? त्यांनी असं केलं होतं की त्यांच्या नाटकात मी काम करत होते, नाटकाचा दौरा होता आणि मी जायला, म्हणजे दौऱ्यासाठी मी आले हां, आणि तेव्हा नवीन होते, म्हणजे की काय म्हणतो आपण, नाटकाचे प्रयोग झाले तर तुम्हाला तेव्हा पैसे मिळत होते. किंवा माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला ही व्यक्ती याच्यात नको आहे तर तोंडावर का नाही तुम्ही सांगत स्पष्ट? तेव्हा मोबाईल नव्हते, त्याच्यामुळे फोन करून सांगण्याचा प्रश्न नाही. पण जसं तुम्ही काम करण्यासाठी फोन करून बोलवता तसं तुम्हाला नाही, काढून टाकले नाटकातनं, हे सांगायचे पण हे पाहिजे का नको? दौऱ्यावर बस सुटणार, आणखीन मी आले आणि मला म्हणायला लागले नाही तुझ्याऐवजी दुसरी मुलगी काम करते. बापरे. पण जसं मी म्हटलं की मी अशी घाबरून आणि हे असलं काय करणारी नाही, त्याच्यामुळे मला जे बोलायचं होतं ते थोबाडावर मी त्यांच्या बोलले. काय करायचं ते करा म्हटलं. जाऊ, म्हणजे इंडस्ट्रीत नवीन असतानाही मी अशी वागले. क्या बात. त्याच्यामुळे खोटं आणि चुकीचं वागणं आणि
माझ्यावर तर अन्याय मी सहन करून घेतच नाही, पण मला दुसऱ्यांवर झालेला अन्यायही मला सहन होत नाही. मी त्यांच्यासाठी बऱ्याचदा बोललेले आहे, दुसऱ्यांसाठी माती खाल्ली आहे, थोबाडावर मला पाडलेला आहे, पडलेली आहे, टेंगूळ आलेलं आहे, सगळं झालेलं आहे, पण तरी काय बोलायचं सुटत. काय होतं माहिती आहे ना, की आज तू कामासाठी आलायस इथे, काहीतरी तुझी गरज आहे सगळं, म्हणून मी तुझा सारखा पाण उतारा नाही करायचा रे, बरोबर की नाही? मग ते सहन नाही होत. कदाचित चुकीचं असेल काय माहिती नाही मला. बऱ्याचदा असं होतं ना की जी व्यक्ती बोलणारी असते ना तिला असं म्हणतात तू पुढे हो, तू पुढे हो, तू बोल, मग आम्ही तुझ्या मागून येतो. आणि मग कधी कधी ती बोलणारी व्यक्तीच, जसं तुम्ही म्हणाला की आपण तोंडावरती आपटतो, असं कधी झालंय नाटकात, सिनेमात, कधी मालिकेत? झालंय, बऱ्याचदा झालंय अरे. झालंय असे अनुभव? हो. आता जे हे सगळे पैशासाठी हे करतायत का नाही, ह्यांनी बुडवले, त्यांनी बुडवले, ह्या निर्मात्याने बुडवले, त्या डिरेक्टरने बुडवले, हे जे सगळं होतं आहे ना, हे जेव्हा माझ्या बाबतीत झालं होतं आणि मी तेव्हा म्हटलं होतं, तर हिला काय जातंय बोलायला, हिचं काय सगळं आहे व्यवस्थित. अरे इथे व्यवस्थित असण्याचा आणि याचा प्रश्न नाही आहे. हे आत्ता तुम्ही सहन केलं तर तुम्हाला पुढे पण ते करावं लागणार आहे. तर आत्ता आवाज उठवा. नाही नाही तू बोल ना. म्हणजे तू ते सांगतो, लक्ष्मी वर्ष सरस्वती जे म्हणतात, मेकअप रूममध्ये चर्चा. हां, काय ते जेवण आणि काय असं म्हणतं आणि काय हे कसला निर्माता आणि कसलं काय चर्चा मेकअप रूममध्ये. हां बोलायला पाहिजे, हे करायला पाहिजे. बरं मग काय होतं की आपण जरासं हे असल्यामुळे नाही, जेवायला चांगलं मिळालं पाहिजे. माझला त्या बाबतीत चीड मला भयंकर येते, सांगते तुला. कारण माणसं कुठून कुठून येतात, ते काम करायला येतात, आणि आपण जे काम करतो इतके तास हे पोटासाठी करतो. बरं आपलं पोट केवढं आहे, एवढूच आहे. त्या एवढूच्या पोटाला किती लागतं, तेवढंच माणूस खाणार, त्याच्यापेक्षा जास्त खात नाही. अगदी किती तुम्ही पंचपक्वान्नाचे थाळे ठेवलात समोर तरी खाणार नाही. त्या एवढ्याशा पोटाला लागणार आहे तेवढंच खातो माणूस. मग ते चांगलं द्या ना, माझं म्हणणं आहे ते चांगलं द्या. मग ते मी बोलायला गेले की आणखीन मग तू आलास, प्रोडक्शनवाला आहेस तू किंवा तू निर्माता आहे, काय काय प्रॉब्लेम आहे, काय झालं आहे, कुठे काय, काहीच नाही, आम्ही नाही असं म्हटलं, सविताताई म्हणत होती. अरे आत्ता काय मेकअप रूममध्ये काय, असं खूपदा झालेलं आहे खूप गोष्टींमध्ये. मग नंतर मला वाटायला लागलं, हे माझी काही मंडळी मला जे सांगतात ना, तू बोलू नकोस, कशाला बोलतेस, ते बरोबर आहे. कारण माझ्यापेक्षा त्यांनी त्याचे अनुभव आधी जास्त घेतलेले आहेत, म्हणून ते मला सांगतात. पण ते काय होतं, रक्तात ते हे असल्यामुळे ना, परत मी जातेच बोलायला, ठरवते की नाही बोलायचं, जाऊ दे त्यांचं ते बघतील काय ते. बरं माझा काही जेवायचा संबंध नसतो. हे ठराविक लोकांच्या बाबतीत आहे, सगळ्याच निर्मात्यांच्या किंवा सगळ्याच यांच्या बाबतीत नाही आहे. समस्या खूप आहेत, मग त्या चित्रपटाच्या असू दे नाही तर सिनेमाच्या असू दे, शासनाच्याही खूप गोष्टी अशा असतील की ज्या सुधारण्यासारख्या असतील. मग इंडस्ट्रीतल्या इतक्या संस्था आहेत, काय इंडस्ट्रीत इतक्या संस्था आहेत की अमुक एक संस्था, ही संस्था, आता तुम्हालाही माहिती आहे की अशा चिक्कार संस्था, ह्याची एक त्याची एक, मग ह्या संस्था काय करतायत? काही नाही, स्वतःपुरतं काम करतात. निलेश माझा मित्र आहे, सविता माझी मैत्रीण आहे, तिचं काय काम असेल तर तेवढं करूया, माझी स्वतःची काय कामं असतील ती, बाकी काही नाही. किती जण येऊन गेले, आणखीन हे मी बोलते म्हणून मी वाईट आहे. मला आत्ता ही जी बोंब होते ना, निर्माते पैसे देत नाही आहेत किंवा हे नाही, हे का होतं सांग मला. ही जी मंडळी आहेत ही का नाही वसूल करायला जात पैसे. मग होतं काय माहिती आहे का तुला, कारण असं किती वेळा मला उत्तरं दिलेली आहेत त्या याच्यावर असणाऱ्यांची. नाही मग ते काय होतं माहिती आहे ना, आपले संबंध असतात ना, मग ते वाईट होतात ना, मग नका ना त्या पदावर बसू, त्या पदावर बसू नका. हे बघ, खुर्चीची हे गोष्ट वेगळी आहे आणि तुमचे रिलेशन वेगळे असतात, तत्व वेगळी आहेत, बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत, सगळं एकत्र मिक्स करू नका. मी जर त्याच्यासाठी मी न्याय द्यायला म्हणून जर मला इथे बसवलं असेल तर मी त्याच्यासाठीच, मग माझं भांडण जे असेल उद्या कुणाबरोबरही, तर ते तत्वासाठी माझं भांडण असेल. वैयक्तिक तो माणूस वाईट नाही आहे, वैयक्तिक ती व्यक्ती वाईट नसते, पण ज्याच्यावर बसलेलं आहे त्या खुर्चीचं जे काय त्या खुर्च्यांमध्ये आहे ते मला अजूनही कळलेलं नाही आहे. की ती खुर्ची मिळाली की डोकीच फिरतात माणसांची, वेगळं काही करतच नाही.
बरं मी सांगायला गेले की मला म्हणतात तुलाच सांगायला काय जाते, आम्ही तिथे गेलो की मग हे होईल. मी आता तुला सांगते किती जणांचे असे फोन आले ना की म्हणजे ज्यांना वाटतं की सविताला सांगितलं तर आपलं काम होईल, आमचे एवढे पैसे अडकलेत, आमचे तेवढे पैसे अडकलेत, किंवा असं होतंय तसं होतंय. मग ते ज्या पदावर ज्या लोकांना बसवलेलं आहे की नाही त्यांना फोन केले ना, मग ते सांगतात हां त्याला पाठव माझ्याकडे, मग मी बघतो. पण ते काय आहे ना, ते असं आहे आणि तसं आहे. आणि मग तो समोरचा माणूस सांगतो मी नाही तर आत्महत्या करेन. म्हणजे काय, मग तुम्ही का बसलायत तिथे? तुम्ही जर बसलायत किंवा तुम्हाला शासनाने बसवलं असेल किंवा आपणच सगळ्यांनी बसवलं असेल, एक विश्वास ठेवून तुम्हाला जर त्या ह्याच्यावर बसवलेलं आहे तर काम करा ना. ही मुळात बोंबावं हे किती चुकीचं आहे आणि किती म्हणजे आपल्या इंडस्ट्रीला हे आणण्यासारखी गोष्ट आहे. बाहेरचे लोक विचार करत असताना काय म्हणत असेल, काय आहे यांची ही अशी परिस्थिती आहे. दाखवताना आपण किती हे दाखवतो सगळ्या गोष्टी, पण परिस्थिती काय आहे. तर निर्मात्याने ह्याने पैसे नाही दिले, त्याने पैसे नाही दिले, मग कोणीतरी म्हणतं की माझं हेच फ्लॉप झालं सगळं किंवा काय आयत्या वेळेलाच हे झालं, प्रोजेक्टच बंद पडली म्हणून मला आत्महत्या करायची वेळ आली किंवा मला हे विकायची वेळ आली. मला ते का वाईट वाटतं हे असं. पण यातली काही मंडळी आहेत ना, ही जेव्हा ह्यांना यश मिळतं ना तेव्हा असे झापडं लावलेली असतात. म्हणजे तेव्हा जर एखादा सिनियर सुद्धा समोरून गेला नवोदित तर सोडच, त्याला तर हेच करतात. पण एखादा सिनियर किंवा एखादा चांगला कलाकार सुद्धा समोरून गेला ना तरी अशा रिॲक्शन्स असतात. आणि ह्या बघितलेल्या आहेत मी. पण ते वरच्याकडे असतं. म्हणून उतू नये माजू नये आणि घेतलेला वसाय हा टाकू नये. आपण हा वसा घेतलाय का नाही, कशाला उतायचं, कशाला माजायचं. तो वसा तुम्ही इतकी वर्ष समर्थपणे पेलताय. ह्या प्रवासात सविता मालपेकर स्पष्टपणे बोलतात म्हणून त्या कदाचित अनेकांना दिसतात. पण या इंडस्ट्रीत मग तुमचे मित्रमैत्रिणी आहेत का, आणि मग ते कोण आहेत, त्यांच्यासोबतचे संबंध कसे आहेत? कारण ते मला ऐकण्यात खूप इंटरेस्ट आहे. कारण सविता मालपेकर आता स्पष्ट बोलतात हे सगळ्यांना माहीत आहे, पण सविता मालपेकरची मैत्री कशी आहे? मग अशी तुम्ही म्हणालात की मला सेटवरच्या जेवणाची तशी काही गरज लागत नाही, कारण की आम्ही हेही ऐकलंय की सविता मालपेकर सेटवर जाताना 10 माणसांचं जेवण घेऊन जातात. सो ही मैत्री सविता मालपेकरच्या आत दडलेली आई मैत्रीण ती कशी आहे, मित्र कोण कोण आहे, त्याविषयी ऐकायचं आहे. कारण त्यावेळेला भक्ती बर्वे होती आणि स्मिता होती, वंदना. पण तू मैत्री जर म्हणालास तर माझं म्हणणं काय असतं, जेव्हा मैत्री म्हणतो ना तेव्हा त्या मैत्रीत मला काही वाईट दिसलं किंवा चुकीचं दिसलं तर ते तोंडावर बोलण्याची मैत्री हे पाहिजे, सहमती पाहिजे, अनुमती पाहिजे. हां. मित्र किंवा मैत्रीण म्हटलं तर त्या चुका तितक्याच तुला सांगता आल्या पाहिजेत हक्काने, आणि तेवढ्याच हक्काने समोरच्याने त्या घेतल्या पाहिजेत. त्याची चर्चा 10 जणांकडे नाही करायची, ती मैत्रीण आहे. हो, आणि मी हे अनुभव घेतले, त्याच्यामुळे मी मैत्रिणी इंडस्ट्रीतल्या केल्या नाहीत. असे अनुभव आले? हो, हाय हॅलो पुरतं ओके ठीक आहे, समोर आलात हे ते कामापुरतं काम करा. कारण अनुभव खूप वाईट आले. इतकं गोड बोलायचं, इतक्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि अशी पाठ फिरली, हे काय काय समजते, नको. मी माझ्या घरात, माझ्या फॅमिलीत किंवा माझी माणसं आहेत त्यांच्याबरोबर मी आनंदात आहे, त्याच्यामुळे मला असं काय वाटत नाही. प्रवीण आहे, स्नेहल आहे, म्हणजे चांगली माणसं सुद्धा आहेत इंडस्ट्रीत. म्हणजे काय बरीच आहेत सगळे. मी तेच म्हणते ना तुला की सगळे वाईट नाही आहेत, खूप चांगली माणसं आहेत, खूप चांगली माणसं आहेत. अरे खूप ह्याच्या आधी पण होते की ते सगळेच मित्र होते. सदाशिव अमरापूरकर मित्र होता, भक्ती बर्वे मैत्रीण होती, स्मिता होती. आज मी वंदनाचं नाव का घेते, सगळ्यात पहिलं इंडस्ट्रीमध्ये मला गिफ्ट देणारी वंदना गुप्ते. क्या बात आहे. तिची माझी ओळख नव्हती, काही नव्हतं, ओळख नव्हती, काही नव्हतं. हा, सोनचाफा नाटकात मी काम करत होते, रिप्लेसमेंट होती यशवंत दत्त. पण यशवंत दत्तांबरोबर काम करायला मिळतंय म्हणजे हे ना नाटक आणि ते पण.
तर तिने कुणाकडे तरी मला निरोप पाठवला होता की देखणी मुलगी कोण आली आहे आत्ता नवीन इंडस्ट्रीत असं. आणि त्याच्यानंतर ती सोनचाफ्याचा प्रयोग शिवाजी मंदिरला होता, आणखीन ती आली होती भेटायला. म्हणजे ते बाबा त्यात ती पण काम करायची आणि वंदना. तर ती ना असं छान कॅडबरी घेऊन आली होती आणि एक असं त्यावेळेला ना असं गळ्यातलं होतं छान नवीन फॅशनचं आलं होतं ते. तर ते घेऊन आली होती ती. आणि मला इतकंही वाटलं होतं की अरे म्हणजे ओळख नाही आहे, काही नाही, पहिल्यांदा भेटतोय आपण, आणखीन इतकं कौतुक करते ती. आणखीन आहे ती एक छान, म्हणजे तुला सांगू ना, मन मोकळी आहे. क्या बात आहे. आणखीन जे आहे ते तोंडावर बोलते, मोकळी होते. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, काही हे नाही. तशी मंगल केंकरे आहे, मंगल मैत्रीण आहे माझी. वा, विजय मित्र आहे, विजय गोखले मित्र आहे. क्या बात आहे. म्हणजे यादी तशी खूप मोठी आणि मोठी त्यांना आहे. माहिती आहे सविता मालपेकर हां, काय त्यांना आहे. माहिती आहे की सविता काय आहे. या सगळ्या कामाचं कधी पुरस्कारात रूपांतर झालंय का, किंवा ह्या सगळ्या मंडळींनी त्याची दखल घेतली आहे का, जी हे सगळे पुरस्कार वगैरे आपल्याकडे ठरवतात? आता मुळात कोण ठरवतात हे मला माहिती नाही आहे. आणि पुन्हा तेच ठरलेलं असतं ना. कोणाला द्यायचं? आता तो मध्ये मी असं ऐकलं होतं की म्हणे पुरस्कार कोणी सांगितलं काय मला आठवत नाही. म्हणजे त्या व्यक्तीने विचारलं कितना पैसा देने को पड़ा आपको वो पुरस्कार के लिए. बापरे. तर ते ज्या व्यक्तीकडे ते कोण बोललं ना, त्याने सांगितलं की आमच्या मराठी इंडस्ट्रीत असं काहीच नसतं. म्हणजे ह्या गोष्टी चालतात हेच मुळात माहिती नाही. आणि मी जसं म्हटलं की पुरस्कार मिळायलाच पाहिजे म्हणून ठरून काय करत नाही काम आपण. तो मिळाला तर ठीक आहे, नाही मिळाला तर मायबाप रसिका ते आहेच. तोच पुरस्कार मोठा आहे. त्याच्यामुळे मला नाही मिळाला तर वाईट वाटतं. खूप वेळाला असं वाटतं म्हणजे की नाही, मला ह्याच्यासाठी मला मिळायला पाहिजे होता, मला त्या ह्याच्यासाठी मिळायला पाहिजे होता. पण नाही मिळाला तर मला वाईट कधीच वाटलं नाही की का नाही मला मिळाला, मलाही मिळायला पाहिजे होतं, मला नाही दिला, तिला दिला, मी कशाला म्हणू. असेल ते मी काम केल्यामुळे माझ्यापेक्षा उत्तम काम करणारं कोणी नाही असं होऊ शकत नाही ना. बघणाऱ्याची दृष्टी त्या याने ते त्यावेळेला बघत असते ना. म्हणजे जसं मला दीपस्तंभला त्यावर्षी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला, पहिलाच पुरस्कार, म्हणजे शासनाने सुरू केलेला पहिलं वर्ष आणि मिळाला. आणि तेव्हा तर दिग्गज वगैरे परीक्षक म्हणजे वंदना विटाणकर, पुष्पा भावे वगैरे ह्या अशा, ते सगळं आनंद भावे आणखीन ती म्हण. आणि तेव्हा तर कळायचं पण नाही हे लोक कधी येऊन बसायचे नाटकाला ते. तर एका अभिनेत्रीने त्या परीक्षकांना विचारलं तिला कसा काय मिळाला मला. तर त्यांनी उत्तर असं दिलं, त्या परीक्षकांनी, बाई परीक्षका, त्यांनी उत्तर दिलं की 99 प्रयोग तुम्ही चांगले केले, 100व्या प्रयोगात आज जे तिने काम केलं आहे ना ते तिने उत्तम काम केलं, वा, म्हणून तिला दिला. म्हणजे असेही परीक्षक आहेत. पण मुळात मला हेच कळत नाही की तिला का दिला आणि मला का दिला, हे का असं का होतं. म्हणजे हे का बोललं जातं त्याचं मला उत्तर नाही एक एकदा मिळत की कशासाठी, म्हणजे हा प्रकार का आपल्याकडे होतो. आपण सगळे एकत्र आहोत, एक कुटुंबासारखे आपण असतो. आपण आपल्या घरापेक्षा आपण काम करताना एकत्र सगळेजण जास्त असतो. त्याच्यामुळे ते त्या पद्धतीनेच खरं राहिलं पाहिजे. आणखीन प्रत्येकाने हे केलं पाहिजे. आता माझा स्वभाव म्हणजे कोणाचाही असेल, मुळात स्वभाव कोणाचाच वाईट नसतो आणि कोणाचाच फटकळ पण नसतो. आजूबाजूची परिस्थिती आणि आजूबाजूची माणसं तुम्हाला तयार करतात, जे मला तयार केले लोकांनी. आणि हे मी ज्या दिग्गजांबरोबर वगैरे कामं केली ते नाहीत कुणीच, त्यांच्याकडनं मी शिकले. पण स्वभाव जो माझा झाला परिस्थितीमुळे, ती परिस्थिती, आजूबाजूची जी आपलीच म्हणणारी माणसं जेव्हा विश्वासघात करतात, आपल्याला आपला फायदा करून घेतात आणि मग आपल्याच नावाने बोंबलत सुटतात, ते सगळ्यात वाईट. ते वाईट आहे. आणि मग त्याच्यामुळे आपला स्वभाव तो तयार होतो. मुळात कोणीच वाईट किंवा मुळात ठरून येतो का
की आता मी आज चाललेली आहे मुलाखत द्यायला, पण आज निलेश बरोबर भांडायचंच, काय पण होऊ देत, काहीतरी कारण काढणार नाही, मी भांडणारच त्याचं, असं ठरवून येतो. पण त्या याच्यात असताना मला जर निलेश काहीतरी बोलला, एकदा ऐकून घेईन, दोनदा, तिसऱ्यांदा मी नाहीतर मग काय, काहीच नाही, मुळूनी मग जायचं आणि रडायचं कशाला. हे रडवता आलं पाहिजे, रडायचं नाही. क्या बात आहे. आणि मला वाटतं हेच तुमचं इन्स्पिरेशन, हाच तुमचा करारी बाणा कदाचित स्वतःचं स्थान टिकून ठेवायला सुद्धा मदत करतो. कारण की आपण बघितलंय की जो बोलत नाही, जो मुळू राहतो, कदाचित त्याच्यावरती शोषणाचं प्रमाण जास्तच असेल. त्यामुळे कुठेतरी हा स्वभाव आपल्याला या इंडस्ट्रीत टिकण्यासाठी महत्वाचा वाटतो. मला असं वाटतंय की ते असणं गरजेचं आहे. असं खूपही काही, म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की गुड बुक्स मध्ये असण्याच्या प्रत्येक वेळेस काही फायदा होईलच असं नाहीये, नाही का? बरोबर आहे. प्रत्येक वेळेला ते तुम्ही मुळात खमकं थोडं तरी पाहिजे का नको? आणि मग जर मुळू राहायचंय तर मग तुमच्यावर होणारा अन्याय सहन करण्याची तुमची ताकद पाहिजे. मग ते मेकअप रूम मध्ये सुद्धा बोलायचं नाही किंवा बाहेर पण बोलायचं नाही कुठे. हे काय झालेलं आहे सांगू ना, प्रत्येकजण आत्ताची परिस्थिती ती तशीच आहे म्हणा. काय कलाकार घे, तू कंपनीत घे, कुठेही जा, तू एखाद्याबद्दल बोलायचं आहे, मला खूप खतखततं आहे मनात, मला बोलायचं आहे, पण मी बोलले तर मला काम नाही मिळणार किंवा मला नोकरीवरनं काढून टाकतील, ही जी भीती आहे, त्या भीतीपोटी खूप बोलायचं आहे लोकांना. आपल्याकडे सुद्धा खूप लोकांना बोलायचं आहे. आत्ता ही तरुण पिढी माध्यमातून बोलतायत लोक, आत्ता बोलतायत. माझं म्हणणं आहे, हे सोशल मीडियावर बोलून, हे बघ, लोकांनी ऐकलं तर लोकही ते काय करतात का? नाहीच, काही नाही करत. एक तर लोक हसणार, चेष्टा करणार तुमची, किंवा लोकही म्हणणार मग तेव्हा बोलायला काय झालं होतं यांना, आत्ता हे बोलतायत ते. तिथल्या तिथे का नाही बोलत? मग ते कुठे परत होतो की तिथल्या तिथे बोलायला मनात भीती येते, मग आम्हाला नाही घेतलं तर, आम्हाला काढूनच टाकलं तर, काम मिळण्याची भीती, काम इनसिक्युअर जे आहे, एकतर मुळात आहेच आपलं हे क्षेत्र अशा पद्धतीचं, त्याच्यामुळे प्रत्येकाला भीती आहे. आणि झालं आहे कसं की प्रत्येकाने मुंबईत स्थायिक होण्यासाठी घरं घेतलेली आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, सगळे हे डोळ्यासमोर किती जरी आम्ही आज म्हटलं ना आमच्या पिढीने किंवा काही, तरी आत्ताच्या जनरेशनची आणि आत्ताच्या यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत खूप. त्याच्यासाठी त्यांना त्या पद्धतीने ते त्यांच्या पद्धतीने फाईट करतायत. म्हणजे आम्ही असं म्हणून नाही, आम्ही काय असं केलं नाही किंवा आम्हाला नाही ती वेळ आली किंवा आमच्या डोक्यावर ते तेवढं नाही. आताच्या गरजा बदललेल्या आहेत सगळ्या, आमच्या गरजा नव्हत्या त्या. त्याच्यामुळे आज सुद्धा जरी एखाद वेळेला काम नसेल तर डिप्रेशन येत नाही, कारण मुळात असलेल्या पैशात किंवा मिळणाऱ्या पैशात भागवण्याची सवय झालेली आहे, समाधानाची सवय झाली असल्यामुळे तो त्रास होत नाही. आता काय झालं आहे, आत्ताच्या जनरेशनला सगळे हे नोकऱ्या, काय तुझं IT हे आत्ता जे ऐकायला मिळतं, नोकऱ्या जात आहेत, सगळ्या या गोष्टी होत आहेत. गरजा परत म्हटलं की हे आपणच वाढवलेल्या आहेत. त्याने 50 इंची घेतलाय तर माझ्याकडे 80 इंची TV पाहिजे घरात. हे जे सगळं चाललेलं आहे ना, याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. आणि मग ती सतत मनात भीती घेऊन काम करायचं. आज तरुण मुलांना हार्ट अटॅक येत आहेत, काय काय आजार होत आहेत, सगळ्या गोष्टी ह्या स्ट्रेसमुळे होतात. तर हे कशासाठी इतकं म्हणजे घेत आहेत? गरज असेल, पण जर थोड्याशा गरजा आपण आपल्या कमी केल्या तर मला वाटतं की प्रश्न सुटू शकतील. म्हणजे त्याचा बाऊ करून त्याच्यासाठी काहीतरी जी आत्ता चुकीचं निर्णय घेतात रे, ऐकलं किंवा बातम्या बघितल्या किंवा वाचलं कुठे ना की जीव असा हे होतो की ज्या माऊलीने तुम्हाला 9 महिने पोटात सांभाळले, त्याच्यानंतर जन्म देऊन ते तुमच्यासाठी झटतात, सगळ्या गोष्टी करतात, आणि कुठल्या तरी फालतू कारणासाठी खंबीरपणे तुम्ही उभं न राहता तुम्ही निर्णय घेता आत्महत्या करायचं आणि हे करायचं. त्यावेळेला ह्या आई वडिलांचा विचार नाही आहे त्यांच्या मनात. करेक्ट. लग्न झालेलं असतं, बायका मुलांचे विचार नाही आहे. म्हणजे तुम्हाला त्रास होतोय म्हणून तुम्ही मोकळे होता, पाठीमागच्यांचं काय? ते किती फेस करतात. उलट जे
तुम्ही जिवंत असताना फेस करत नाही ना, तेवढं मागे राहणारी माणसं फेस करतात. त्याच्यामुळे ह्या पिढीने हाही विचार करायला पाहिजे की कशासाठी घाबरायचं. तुमच्या जर हिंमत आहे, तुमच्या दंडात जर तुमचा ताकद आहे. ताकद आहे, तुमचा विश्वास आहे, तर राहा ना उभे, काय होईल. पण ते झालंय कसं, प्रत्येक गोष्ट स्टेटस आणि हे नाही आहे ना काम. घ्या ना टोपलीत भाजी घ्या आणि बसा कोपऱ्यात विकायला. 200 रुपये दिवसाला मिळाले तरी होईल ना. स्वाभिमानाने जगाल. त्याच्यासाठी आत्महत्या करायचा विचार नाही येणार तुमच्या डोक्यात. वा वा वा. तुम्ही मगाशी म्हणालात की मी घडली आहे, त्यामुळे हा स्वभाव माझा झालाय, मी काही मूळचीच अशी नाही आहे. ह्या घडण्यामागे कुठेतरी अपमान होता, कधीतरी कुणीतरी नवीन असताना किंवा आत्ताही असा अपमान केला होता. आता तशी हिंमत नाहीये कोणाची म्हणा, पण एक वेळ अशी होती की बाबा कधीतरी कुणीतरी अपमान केला आणि तो डोक्यात ठेवून मग स्वतःला बदलायचं ठरवलं. झालंय असं? हो झालंय. पहिलंच नाटक माझं डार्लिंग डार्लिंग, मला त्या नाटकातनं काढून टाकलं होतं. डार्लिंग डार्लिंग मध्ये? हो. आमचे निर्माते उदय धुरत, त्यांनी खूप पाऊस पडत होता आणि तेव्हा पुण्यातनं यायला खूप हे लागायचं ना, बरेच तास लागायचे आणखीन येते. तर मला पोचायला उशीर झाला. शिवाजी मंदिरला प्रयोग होता आणि मला पोचायला उशीर झाला होता. तर त्याने मला काढून टाकलं होतं. उशीर झाला म्हणून? प्रयोग सुरू झाला आणखीन हे. तर तेव्हा माझ्या हातात नव्हतं, मी पुण्यात होते आणि पुण्यातून मला मुंबईत यायचं होतं त्यावेळेला. मग मी दाखवून दिलं सविता मालपेकर काय आहे ते. सेटवर? मग मी नाही गप्प बसत. मुळात कशासाठी. खरंय. त्याच्यानंतर एका नाटकात पण झालं. त्याही दिग्गज अभिनेत्री आहेत, म्हणजे त्यांना म्हणतात किंवा आहेत त्या. त्याच्यावर न बोललेलं बरं आहे जास्त. काहीतरी एक असं वाक्य, ते वाक्य ना असं नाही घ्यायचं, हे असं घ्यायचं, ते असं नाही घ्यायचं, ते तसं घ्यायचं. म्हटलं बरं, हे असं नाही घ्यायचं, तसं घ्यायचं. आता सविता मालपेकर नंतर बघायचे काय आहे ते. म्हटलं ना काकस्पर्श आला. सविता मालपेकरला जर बोलता आलं नसतं किंवा शब्दांचे उच्चार जर करता आले नसते, करेक्ट, तर काकस्पर्श केला नसता सविता मालपेकरने. मग काळच उत्तर देतो, वेळच उत्तर देते. आपण त्याच्यावर, मी जे मगाशी म्हटलं की त्या ह्याच्यावर अशा व्यक्तींबरोबर वाद घालून आपल्या आयुष्यातले चांगले क्षण फुकट घालवण्यापेक्षा वेळ देतो. करेक्ट. आणि माझ्या बाबतीत ह्या गोष्टी झालेल्या आहेत. वेळेनेच उत्तरं दिलेली आहेत सगळ्यांना आणि गप्प बसवलेले. वा. ताई, तुम्ही आत्ताच्या मुलांसोबत पण काम करताय. मालिका असू दे, सिनेमा असू दे, सगळी यंग जनरेशन तुमच्या आजूबाजूला आहे. मध्यंतरी एक मालिका सुद्धा तुम्ही केली होती, त्याच्या आधीची एक मालिका अशाच त्रासामुळे सोडली होती. ह्या नवीन कलाकारांसोबतचा नेमका अनुभव कसा आहे तुमचा? कलाकार सगळे आत्ताचे आहेत ते उत्तम आहे. ते जे सगळं झालेलं आहे ना, काही चुकीचे वागतात किंवा काय, किंवा मी माझं सांगण्याचं हे म्हटलं, त्या मोबाईलमुळे सगळं झालेलं आहे. आणि जसं मी म्हटलं की कुठला कलाकार वाईट नाही की कुठला माणूस नाही, पण त्या मोबाईलमध्ये जे काय झालेलं आहे ना, माझं म्हणणं हे आहे की तुम्ही काम करत असताना ते विचार, तुम्ही इतक्या लांब न येता, काही जी मंडळी आलेली आहेत मुंबईत आईवडिलांना सांगून की मी करिअर करायला चाललो आहे, मी काहीतरी घडणार आहे, मग माझं म्हणणं आहे तो फोकस ठेवा. मोबाईल हा गरजेपुरता आहे. ते सेटवर सुद्धा तुम्ही डिरेक्टर सांगतोय सीन आणि तुम्ही हां हॅलो हां हो हां, मग कोणाचं वाक्य आहे, काय म्हणायचं आहे, रे इथे त्रास होतो. पण मी सांगते तुला, मी अमोल कोल्हे बरोबर काम केलं, संभाजीमध्ये केलं, त्याच्यानंतर अमोलच्या जवळजवळ सगळ्या ह्याच्यात मी होते. त्यांनी इतकं, आत्ताच सांगते ना तुला, शिवा सिरियल आमची, त्या सिरियलच्या ह्याने खूप आमची टीम छान होती, पोरंही सगळी छान होती, छान काम करत होते सगळे. तर मी थोडीशी डिप्रेशनमध्ये गेले होते. एक 3 महिने खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. कशी गेले काय गेले मला आजही या क्षणी सांगता येणार नाही काय. आणि तेव्हा मी एक हिंदी सिरियल पण करत होते आणि शिवा करत होते. माझी आई गेली आणि त्याच्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले. अचानक गेली, कारण रात्री माझ्याशी बोलली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाही.
तर ते खूप एक हे होतं. आणखीन मी गेले, मला सारखं ना मग रडायला यायचं, माझी चिडचिड व्हायची. पण ते बाकीच्यांना काही माहिती नव्हतं. आणखीन मला ते सांगायला आवडत नसल्यामुळे मी कुणाला सांगायची नाही. पण माझी चिडचिड व्हायची, मला रडायला यायचं सारखं. काही झालं, कोण तू बोललास तरी मला रडायचं, दुसरं कोण बोललं तरी गळागळा पाणी यायचं, काहीतरी चिडचिड होऊन मी बोलायची. आज ह्या माध्यमाद्वारे मी सांगते की तिथे जे मी बोलत होते असेल किंवा काही हे असेल, तर ते माझ्या त्या डिप्रेशनच्या ह्याच्यात ते सगळं होत होतं. पण अमोल कोल्हे आणि त्या प्रोडक्शनने मला जे सांभाळून घेतलं आहे, आणि आमचे झीचे EP सिद्धेश आणि सुदेश कल्याणी असेल, हो. म्हणजे त्यांना कोणाला माहिती नव्हतं ह्या गोष्टी, पण त्या माझ्याकडनं हे होत होत्या. तरीसुद्धा त्यांनी त्या ह्याच्यात खूप सांभाळून मला घेतला. म्हणजे मी सांगते ना की अमोल कोल्हे ने प्रचंड त्यावेळेला सांभाळले मला. आमचा विलास असेल, विलास सावंत, की ते एक सेटवर सांभाळणं. हो. म्हणजे मी उशिरा सेटवर जायची त्या काळात. म्हणजे गैरसमज झाले असतील सगळ्यांचे, किंवा बोंबाबोंबाई केली असेल, ज्यांना करायची त्यांनी केली असणार की उशिरा सेटवर येते किंवा काय असेल. पण तेव्हा माझी ही परिस्थिती होती की मी आई गेल्यानंतर डिप्रेशनमध्ये 3 महिने होते. मला काही कळत नव्हतं. त्या डिप्रेशनमधून मला माझ्या भावंडांनी मला बाहेर काढलं. माझी मुलगी, माझी भावंडं, माझी नात, ह्या सगळ्यांनी मला बाहेर काढलं. म्हणून मी बाहेर आले, नाही तर आज सविता मालपेकर जिवंतच राहिली नसते. अशी परिस्थिती होती माझी त्यावेळेला. तर अशी माणसं आहेत की आपल्याकडे इंडस्ट्रीत, खरं आहे. अशी प्रोडक्शन्स आहेत की जी सांभाळून. पण मी तुला सांगू, माझ्या सुदैवाने कुठल्याच सेटवर असा मला त्रास नाही दिला कोणी. एक लक्ष्मी वर्सेस सरस्वती सोडलं तर कधीच त्रास नाही झाला. कुठल्याही सेटवर किंवा कुठल्याही चॅनलने मला त्रास दिलेला नाही. किंवा ह्या चॅनलने मला बॅन केलं आहे, त्या चॅनलने मला, माणसांनी केलं आहे, करेक्ट. चॅनलने नाही मला कधी बॅन केलं आहे. आता काही निर्माते आहेत, नाही घेत ते. त्यांना मी जसं मगाशी म्हटलं की प्रत्येकाला त्याचा कम्फर्ट झोन असेल ना काम करतानाचा प्रत्येकाचा. त्याच्यावर मी असं म्हणून नाही चालणार आहे. बरं, जी अगदी ग्रुपिझम करणारीच माणसं आहेत ती मला माहिती आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा का करायच्या, मुळात अपेक्षा का करायच्या. खरं आहे. आजच्या या मुलाखतीत एक शब्द मला सातत्याने ऐकू येतोय, ते म्हणजे स्वामी 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 स्वामी. स्वामींची एक भक्ती तुमच्या मनात आहे, तुम्ही कायम स्वामींचं नाव स्मरण करत असता. हे पर्सनली जेव्हा आपण बोलतो तेव्हा सुद्धा मी ते कायम ऐकतो की निलेश स्वामी आहेत वगैरे. असा कुठला प्रसंग होता तेव्हा असं वाटलं की स्वामी माझ्यासोबत आहेत, ते धावून आलेत, अशी कुठली प्रचिती होती जी आज सांगावीशी वाटतेय? 2003 साली माझी मुलगी लंडनला शिकायला होती आणि तिला मॅनेंजायटिस झाला. आणि आदल्या दिवशी ती आणि मी बोललो होतो फोनवर. आणि जस्ट 10वी 11वी झाल्यानंतर तिला पाठवली होती, एकटी होती. आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमधनं फोन आला की केतकीला ॲडमिट केलं आहे हॉस्पिटलला आणि कोमामध्ये, व्हेंटिलेटर. बापरे, सडन एका दिवसात. हो. आणि मी घरात एकटीच होते, कारण जस्ट त्याच्या आधी माझ्या सासूबाई गेल्या होत्या 2 महिन्याआधी. आणि मिस्टर माझे कोकणात गेले होते त्यांच्या वडिलांना सोडायसाठी. तर मला काहीच कळत नव्हतं की काय करायचं म्हणून आहे. आणि त्याच्या आधी 15 दिवस आधी मला शरद उपाध्यायांनी एक स्वामींचा फोटो दिला होता. जे 10 हाताचा फोटो आहे आणि सगळे देव आहेत त्या याच्यात शरीरावर त्यांच्या. मी त्या फोटोच्या समोर गेले आणि उभी राहिले आणि म्हटलं, स्वामी तारा मारा, जे काय करायचे ते तुम्ही करा, माझं लेकरू मी तुमच्या ताब्यात दिलेलं आहे. कारण इथे मी करू काहीच शकत नव्हते. पण जे तिला ॲडमिट तिच्या ज्या फ्रेंड सर्कलने केलं, तर तिला ऑक्सिजन लेवल कमी झालेली कळत नाही म्हणतात तसं आपल्याला. हो.
ते तिला कळलं होतं. ओके. तिला कळलं आणि तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं की ॲम्ब्युलन्स बोलव. आणि मग त्यांनी ॲडमिट केलं. ती ॲम्ब्युलन्समध्ये जाईपर्यंत तिला कळलं, त्याच्यानंतर तिला काहीच कळत नव्हतं. आणि डॉक्टरनी आम्हाला सांगितलं होतं की नाही. बाप रे. हो, म्हणजे कोमातनं बाहेरच येणार नाही सांगितलं. म्हणजे ते म्हणाले वाचणारच नाही की सांगितलं. हो, तुम्ही देवावर बापरे. विश्वास, आम्ही प्रयत्न करतो, पण काही आम्ही आत्ता सांगू तुम्हाला. आणि मग इथले तिचे काही फ्रेंड सर्कल गेलं होतं तिकडे, त्यांनी तिला तिथे हेल्प केली. पण त्यांचे आई वडील हे ते अशी सगळी माणसं मला भेटायला यायची घरी. मला काय कळत नव्हतं काय नक्की. मी फक्त स्वामींचं नामस्मरण करत होते. सगळं हे करणार काय, पाठवता येत नव्हतं, विजा नसल्यामुळे जाता येत नव्हतं. फक्त देवाचं. आणि तिथे जे लंडनमध्ये ओळखीचे कोण कोण होते, डॉक्टर्स म्हणायचे, त्यांना सांगूनच फक्त ते हे करत होतो. मला तर काय कळतच नव्हतं. म्हणजे माझे सगळे कोकणातनं आईपासनं सगळी माणसं आलेली, सगळे हे. आणि मीच फक्त स्वामींना तेच सांगत होते की आता जे काय आहे ते तुम्ही हे करायचं. आणि 10 दिवसानंतर फोन आला लंडनहून की कोमातून बाहेर आले आणि व्हेंटिलेटर काढले. क्या बात आहे. 10 दिवस त्या कोमात होत्या. तो तर म्हणजे अगदी हा प्रसंग तर आहे, पण अशा अनेक प्रसंगातनं मला स्वामींनी बाहेर काढले, अनेक अडचणीतून बाहेर काढले. आणि अन्यायाविरुद्ध सुद्धा लढण्याची ताकद मला तेच देतात. क्या बात आहे. म्हणजे आत्ता सुद्धा मध्यंतरीच्या याच्यात माझे मिस्टर आजारी असताना सुद्धा म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं की 2 दिवसात 3 दिवसात जाते. ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 1.5 वर्षापूर्वीची. आणि एक ऑपरेशन करायचं होतं पायावर त्यांच्या. तर ती सर्जरी डॉक्टर म्हणायला लागले रिस्की आहे, पण करणं गरजेचं आहे. जर ती नाही केली तर इन्फेक्शन जे झालेलं आहे ते इन्फेक्शन हे होईल. तर मी म्हटलं काही केलं तरी रिस्कीच आहे, नाही केलं तरी रिस्की आहे, केलं तरी रिस्की आहे. स्वामींवर म्हटलं सोडते, करा म्हटलं तुम्ही. आणि मी शूटिंग करत होते. आम्ही शूटिंग करून आले आणि मग दुपारी ते ऑपरेशन केलं. अर्ध्या तासाच्या आत ते ऑपरेशन झालं, मेजर ऑपरेशन. आणि डॉक्टर इतके खुश होऊन बाहेर आले की म्हणाले इतकं व्यवस्थित झालं ऑपरेशन. म्हणजे असं बऱ्याचदा हे म्हणजे की जो माणूस 3 दिवस जगणार नाही म्हटलं, त्या माणसाने त्याच्यानंतर 1.5 वर्ष काढली. म्हणजे की खूप अडचणी येतात. मी भांडते स्वामींशी की हे का, मग मार्ग तुम्हीच दाखवा मला. आता माझ्यावर जसं मगाशी तू म्हणालास तसं की कुणी काय बोललं तर हे होतं का, मी तेच सांगते. मी त्यांना सांगते, उभी राहते त्यांच्यासमोर, त्यांना सांगते तुमच्या स्वाधीन करते, तुमच्या पायावर ठेवलेलं आहे, तुम्ही बघा काय करायचं ते तुम्ही बघा. मी त्या माणसाला उत्तर द्यायला जाणार नाही, त्या व्यक्तीला वाद घालायला जाणार नाही. आत्तापर्यंत तुम्ही शक्ती दिली आहे, लढण्याचं बळ दिलेलं आहे त्यांनी मला, शेवटच्या श्वासापर्यंत ते द्या. वा. आणि कामंसुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत मला करायचं आहे. ते करण्यासाठी मला ठणठणीत ठेवा. वा. आणि मला विश्वास आहे की ते ठेवणार. 100%, 100%. इतकी श्रद्धा आणि इतका विश्वास असेल तर कुठेतरी तो परमेश्वर ऐकत असतो आणि स्वामी नक्कीच ह्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतील. कारण की तुम्ही जी प्रचिती सांगत होता, अक्षरशः अंगावर काटा आला होता की कुठेतरी आपण म्हणतो ना की ती ताकद आहे आणि ती ताकद अशा वेळी ती आपल्याला शक्ती दिसते. आहे. कोणी किती काही म्हणू दे, पण ती एक शक्ती आहे की जी शक्ती तुम्हाला तुमच्या सगळ्या याच्यातनं बाहेर काढत असते. त्याच्याशिवाय तुम्ही नाही उभं राहू शकत. फक्त तुमचा विश्वास असला पाहिजे त्या गोष्टीवर. म्हणजे मला आता कुठलीही अडचण येऊ दे, काहीही येऊ देत, मी खूप नैराश्य येतं कधी कधी, असंच म्हणजे त्याला काही कारण नसतं, पण वाटतं ना कधीतरी असं हे. तर मी त्यांना सांगते की हे सगळ्या ह्याच्यातनं जे काय डोकंमध्येच असं हे होतं वगैरे, तर ते तुम्ही बघा. ते आहेत.
कुठेतरी आशा असते आपल्याला की ते छान करणार. आणि ते करतात, पण ते परीक्षा घेतात तुमची, ते तुम्हाला असं सहज हे करत नाहीत. मग मी स्वामी सिनेमा आता देऊळ बंद आता परीक्षा देवाची. आता परीक्षा देवाची, आणि कधीतरी देव आपली परीक्षा आपली पाहत असतो. परीक्षा पण घेतो. या सिनेमातली एक खूप छान आठवण आहे. एक तर तुम्ही पराकोटीच्या स्वामी भक्त आहे, ती स्वामी भक्ती तुमच्या बोलण्यात आम्हाला कळली आहे. देऊळ बंद 2 एक स्वामी भक्त तुम्ही, म्हणजे सविता मालपेकर म्हणून स्वामी भक्त, त्यात अशी एक भूमिका की ज्या बाईचा मुलगा गेला आणि तो स्वामी भक्त होता, तिच्या घरात स्वतः स्वामी येतात. स्वामी म्हणजे मोहन जोशी, पुन्हा तो जवळचा मित्र, आणि एक सीन ज्याच्यात ती बाई वेडीपिशी होऊन स्वामींना मारते. तो प्रसंग, तो सीन कसा होता, आणि त्याला किती कंगोरे आहेत. सविता मालपेकर स्वामी भक्त, समोर स्वामी, तोही आपला मित्र. हे एक म्हणजे ते काय, मला ती भावनाच वेगळी आहे. तुला सांग, तो सीन करताना म्हणजे हे त्या वेळेला मोहनलाही माहिती नव्हतं, प्रवीणला. त्यावेळेला ICU मध्ये माझे मिस्टर होते आणि सिरियस होते, क्रिटिकल. बापरे. मी तिकडे तो सीन करत होते. पण मला त्याच्या आधी जेव्हा एक आपल्याला स्टोरी झाली तेव्हा प्रवीणने सांगितलेलं होतं की हे असं सर, तुला बघ, तू इतकी स्वामी भक्त आहेस आणि तुला स्वामींना शिव्या द्यायच्या आहेत आणि हे करायचं आहे. मी म्हटलं बापरे. पण तो सीन करताना मी माफी मागितली स्वामींची. म्हटलं हे काम आहे माझं, आणि तुम्हीच सांगितलेलं आहे, काम हे सगळ्यात श्रेष्ठ असतं. खरंय. त्याच्यामुळे मी ते काम करणार आहे माझं, तर मला माफ करा, मी आता हा सीन करणार आहे. आणि मग मी तो सीन केला. पण ते करत असताना की जी इतकी म्हणजे एरवीसुद्धा आपण घरात भांडतो स्वामींबरोबर, किंवा ज्या देवाला मानतो त्या देवाबरोबर आपण भांडतो की आपल्या आयुष्यात असं काहीतरी घडलं की, तर तो मुलगा तिचा जो दिवस रात्र फक्त स्वामी स्वामीच करत असतो सतत. आणि मत म्हणून ती म्हणते ना की फास लावून घेतला तवा कुठं होताच तो काल रात्रीच्याला. तर ती तिची जी आतली झालेली तिची तडफड आहे सगळी. तर आपण कधीतरी कुणावर तरी काढतो ना, आपण म्हणतो बघ हात शिवशिवतात आपले कधीतरी, किती व्यक्ती असं हे केलंय दगड म्हणून. घेऊन. हां, तर ते तसं की म्हणजे असं झालं की आपल्या पोटचं मूल गेलंय आणि इतकं भक्ती करणारा, मग मी देव 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 म्हणते, मी स्वामी स्वामी म्हणते. त्यांनी ते का नाही वाचू शकले माझ्या मुलाला, का नाही त्यांना ते कळलंय. ती जी तडफड होती, त्या सगळ्या गोष्टी होती, ती चीड होती, ती सगळी मी तिथे. पण त्या क्षणी मनात काय भावना होती, कारण ती एकीकडे मारते पण आणि दुसरीकडे माफी पण मागते. हो, जीवनाचा ताट घेऊन जाते. हो. कारण ते करत असताना जसं मी म्हटलं की तिला त्याचं हे होतं की दगड मारल्यानंतर ती हे करते, लागलं स्वामींना, ती थोबाडीत मारून घेते. तो सीन तर अक्षरशः अंगावर काटा येतो बघताना की बापरे, म्हणजे आपण देवाला मारले, ज्याला आपण हे करतोय त्याला मारले, हे चुकीचं घडलंय आपल्या हातून, आपण जसं म्हणतो ना. पण ती जी एक तडफड असते ना, पोटचं मूल जाणं, आणि त्याच्यानंतर जी त्या एका आईची जे हे होते, मग तिथे कुठलाही देव असू दे किंवा कोणी असू दे, त्या क्षणी ती सगळं विसरते. म्हणून मी म्हटलं की जे 9 महिने तिने आत पोटात सांभाळलेलं असतं, कारण की मूल बाहेर आल्यानंतरच आपण त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी करतो काय, पण आई ही ते पोटात राहिलेल्या दिवसापासनं त्याला जपत असते पोटात. आणि ते जे जपत असते ते आल्यानंतर त्याला इतकं सगळ्या अडीअडचणींवर मात करून ती लहानाचं मोठं करते, त्याला मोठं झालेलं बघते. तिने स्वप्न बघितलेली असतात काहीतरी आपल्या मुलाकडनं, आणि ते मूल आपल्यातनं जाणं आणि चुकीच्या ह्याने जाणं, ते जे असतं ते तिथे होतं. आणि ती आई घराघरात पोहोचली, मनामनात पोहोचली. त्या आईनं स्वामींना विचारलेला प्रश्न प्रत्येक आईपर्यंत पोहोचला, आणि ती भूमिका इतकी ताकदीची झाली की ते बघताना सगळ्या आयांचे डोळे पाणावले. आणि मला असं वाटतं की ती ऊर्जा कुठेतरी स्वामींनीच तुम्हाला दिली. आणि मला आवर्जून नमूद करावं असं वाटतंय की जिथे मुलाखत सुरू झाली होती की
परफेक्शन काय आहे तर मी कुठेच कधीच तडजोड करत नाही, मी माझ्या कामाशी कधीच प्रतारणा करत नाही. मला आवर्जून सांगा असं वाटतं, तुम्ही सांगितलं की हा सीन शूट करताना तुमचे मिस्टर ICUमध्ये होते आणि या सिनेमाच्या प्रीमियरला सुद्धा ते ICUमध्ये होते आणि 2 महिन्यांपूर्वी आपल्यातनं गेले आणि त्या दिवशी सुद्धा प्रीमियरच्या दिवशी ते ICUत असताना तुमची एक जिद्द होती की नाही, निर्मात्याचे पैसे लागलेले आहेत आणि मी काम केलेलं आहे. मला असं वाटतं की अशी अभिनेत्री होणं नाही, कारण की रंगभूमी आपल्याला हेच सांगत असते की कुठेतरी शो मस्ट गो ऑन आणि जेव्हा आपण तिथे उभे राहतो तेव्हा सगळी सुखदुःख विसरून आपल्याला पुढे जायचं असतं प्रेक्षकांसाठी आणि हा प्रसंग खूप काही शिकवून जातो मला, तमाम प्रेक्षकांना. आणि मला असं वाटतं की हा दिवस, हा प्रसंग खूप मोठा होता की जेव्हा घरात इतकी मोठी अडचण होती तरीसुद्धा तुम्ही सिनेमासाठी उभा होता. एक सांगेन तुला की याच्यात मला लोक काय म्हणतील मला माहिती नाही आहे, पण ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सिनेमाच्या प्रमोशनसाठी नाशिकला होते. पण एक होतं की स्वामी, जसं मी म्हटलं की तेच शक्ती देतात सगळ्या गोष्टीसाठी आणि तेच सांगतात सगळं. म्हणजे जाणार हे काय हे नव्हतं, अचानक त्यांचं हे झालं, पण त्याही याच्यात ही सगळी आजूबाजूची परिस्थिती असतानाही मी नाशिकला प्रमोशनसाठी गेले होते. पण स्वामींची ताकद आहे, स्वामी शक्ती देतात ते सगळ्या गोष्टी सहन करण्याची. मग म्हटलं की आयुष्यात सगळ्या ज्या अडीअडचणी येतात किंवा काहीही हे होतं त्याच्यावर मात करण्याची शक्ती स्वामी देतात. सविता मालपेकरांचं शाईन करणारं आयुष्य, त्यांची स्टोरी तुम्ही पाहिलीत. तुम्हालाही असंच शाईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि PNGचे दागिने नक्की खरेदी करा. आणि हां, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये दिलेल्या PNGच्या लिंकवर नक्की क्लिक करा. स्वामी ते बघतायत की ह्या कलाकारानं कामाप्रती काय निष्ठा ठेवलेली आहे आणि खूप खात्री आहे की स्वामी याच्यापेक्षा खूप उत्तम भूमिका तुमच्या वाट्याला देतील आणि प्रेक्षकांच्या मनावरती तुम्ही कायम अधिराज्य करा. आणि प्रेक्षकांच्या मनावर तुम्ही कायम अधिराज्य कराल. खूप शुभेच्छा आहेत. खरं तर शुभेच्छा द्यायला मी खूप छोटा आहे, तुमच्याकडनं शिकावं तेवढं कमी आहे, पण खूप समाधान वाटतंय आजच्या गप्पा करून की इतकं छान आणि भरभरून बोललात. खूप आभारी आहे खरं तर. धन्यवाद.